श्री श्री राधा गोविंद इस्कॉन इस्कॉन मँगलोर तर्फे घेतला जाणारा हा उपक्रम 18 दिवसात भगवद्गीता समजून घ्या यामध्ये आपण दुसऱ्या दिवशी भेटत आहोत. अध्याय दुसरा गीतेचा सारांशचा आज आपण अध्ययन करणार आहोत. आजचा अध्याय खूप महत्वाचा आहे. श्रीकृष्ण आजच्या अध्यायापासून बोलू लागतात, अर्जुनाला मार्गदर्शन करतात. आजच्या अध्यायामध्ये आत्म्याचं ज्ञान कृष्ण अर्जुनाला देतात, आत्म्याचे गुणधर्म समजावून सांगतात. तसंच भगवद्गीतेमध्ये सांगितले जाणारे कर्मयोग, ज्ञानयोग, ध्यानयोग या सगळ्याच्या बद्दल थोडी थोडी माहिती आजच्या अध्यायामध्ये आपल्याला मिळते. म्हणजे जसा सिनेमाचा ट्रेलर असतो किंवा प्रिव्ह्यू असतो ना, ज्यामध्ये आपल्याला एक झलक मिळते बघा, काय काय आपण भगवद्गीतेमध्ये शिकणार आहोत ते आज आपल्याला आजच्या अध्यायामध्ये समजतं. तर सर्वात प्रथम आपण मंगलाचरणने सुरुवात करूया. हरे कृष्ण. ओम अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. नमः ओम विष्णुपदाय कृष्ण पृष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामी इति नामिने. नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्ण. सर्वात प्रथम आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया, ज्यांनी आपल्याला समजेल अशा साध्या सोप्या शब्दामध्ये भगवद्गीता आपल्याला समजावून सांगितली. त्यांनी लिहिलेल्या सहज सोप्या भाषेमुळे भगवद्गीतेचं ज्ञान आपण ग्रहण करू शकत आहोत. श्री श्री राधा गोविंद इस्कॉन मँगलोरचे अध्यक्ष नामानिष्ठदास प्रभूजी यांना सादर प्रणाम, ज्यांनी हा अभ्यासक्रम आपल्या सर्वांच्यासाठी बनवला, झूमद्वारे उपलब्ध करून दिला. त्यामुळे घर बसल्या आपण या संधीचा लाभ घेऊ शकलो. अन्वया माताजींना प्रणाम करते, ज्यांनी मला भगवद्गीता शिकवली, प्रत्येक श्लोकाचा सखोल अर्थ समजावून सांगितला. आमच्या सर्वांच्या प्रेरणा पूजा माताजींना प्रणाम करते. आज वर्गाला उपस्थित राहून सेवा देणाऱ्या अंजली माताजी, रेश्मा माताजी दोघींनाही प्रणाम. सर्व उपस्थित भक्तगणांना सादर प्रणाम आणि सर्वांचं स्वागत. आज आपण अध्याय दुसरा बघतोय. सांख्य योग असं पुस्तकामध्ये नाव आहे आणि श्रीला प्रभुपादांनी दिलेलं नाव आहे गीतेचा सारांश. गीतेचा सारांश का म्हटलं जातो? कारण भगवद्गीतेमध्ये ज्या विविध गोष्टी आपण शिकतो, कर्मयोगाबद्दल शिकतो, ज्ञानयोगाबद्दल जाणून घेतो, ध्यानयोगाबद्दल जाणून घेतो, या सगळ्याची थोडी थोडी ओळख आपल्याला या अध्यायामध्ये मिळते. तसंच सगळ्यात महत्वाचं म्हणजे आत्म्याचं ज्ञान मिळतं. तसंच अर्जुनाचे काल प्रश्न होते बघा, त्यावरती आता कृष्ण त्याचं मार्गदर्शन करणार आहेत. पुढची स्लाइड घेता माताजी. हा, आता कालच्या अध्यायामध्ये अर्जुनाने युद्ध न करण्याची कारणं दिली होती बघा. पहिल्यांदा कोणाला आठवतं का किती कारणं दिली होती? कोणी सांगू शकेल? एकूण हरे किती कृष्ण कारणं माधुरी. दिली होती? हरे कृष्ण माताजी. 5 कारण. 5 कारणं दिली होती, बरोबर. अजून कोणाला प्रयत्न करायचा आहे? एखादं कारण कोणाला आठवतंय का? आनंद नाही, करुणा, कौटुंबिक परंपरा, हम्म. असमंजस्य, हम्म. पाप. बरोबर, पाप. खूप छान माताजी, हरे कृष्ण. बघा, आता माताजींनी सांगितलेलं उत्तर बरोबर आहे. आणि कालच्या अध्यायाचं नाव कोण सांगणार? अध्याय पहिल्याचं नाव कोणाला लक्षात आहे? कोणीतरी अजून प्रयत्न करा. अर्जुन विषाद योग. हा, लक्षात घेऊया आपण. अर्जुन विषाद योग हे कालच्या अध्यायाचं नाव आहे. आजच्या अध्यायाचं नाव आहे गीतेचा सारांश. तर आता बघा, पहिल्या अध्यायाच्या शेवटी आपण बघितलं अर्जुनाने ही 5 कारणं दिली होती.
दया, तो म्हणत होता मला करुणा वाटते माझ्या नातलगांच्या बद्दल, मला युद्ध करण्यामध्ये आनंद नाही, नातलगांची हत्या करणं हे पाप आहे, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील आणि असमंजस अशी त्याने कारणं दिली होती. आता आजच्या अध्यायामध्ये अर्जुनाच्या ह्या कारणांवरती कृष्ण एक एक करून त्याचं शंका निरसन करणार आहेत, त्याचं मार्गदर्शन करणार आहेत. आता माताजी पुढची स्लाइड घेता. बघा, आता अर्जुनाने सांगितलेली ही युद्ध न करण्याची जी कारणं आहेत आणि ती आपल्याला बरोबरच वाटतात. आता समजून घेऊया. बघा, आपल्यावरही कधी संकट येतं, त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग आपल्याला कळत नाही. त्या संकटापलीकडे आपण जाऊच शकत नाही, कारण आपल्याला तो मार्ग समजत नाही. पण जर का आता या संकटापलीकडे आपण का जाऊ शकत नाही ह्याचं कारण आपल्याला माहिती असलं ना, तर त्या अडचणीवर आपण मात करू शकतो किंवा त्या संकटातून बाहेर निघण्याचा मार्ग शोधू शकतो. अर्जुनाने तेच केलंय. बघा, अर्जुनाने कृष्णांना युद्ध न करण्याची 5 कारणं दिलेली आहेत. आता अर्जुनाने दिलेली ही सर्व कारणं आपल्याला पण पटली आहेत, पण आज आता कृष्ण त्याचं मार्गदर्शन करणार आहेत आणि त्याचे विचार कसे अयोग्य आहेत हे त्याला दाखवून देणार आहेत. अर्जुनाच्या ह्या आर्ग्युमेंटवर, लॉजिकवरती, लॉजिकचा पराभव कृष्ण करणार आहेत. कसं करतात ते आता आपण बघूया. आता आपल्यालाही असं संकट आलं, काही अडचणी आलं, तर आपल्याला अर्जुनासारखं कृष्णांना शरण जायला पाहिजे. तर आपल्याला कृष्ण ज्ञान देतील. म्हणजे एक अर्जुनाचा आदर्श आपल्याला समोर ठेवायचा आहे. तर आजच्या अध्याय समजून घेण्यासाठी आपण पहिल्यांदा ही जी कारणं आहेत ना, ते एक एक करून बघूया. पुढची स्लाइड घेता माताजी. आता बघा, पहिलं कारण आपल्याला समोर दिसतंय. त्याने सांगितलं होतं करुणा किंवा दया. तो म्हणत होता अर्जुन की माझे सगळे हे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत आणि माझे गुरु आहेत, मित्र आहेत या कौरवांच्या सेनेमध्ये, यांना मी काही मारू शकत नाही. यावरती कृष्ण त्याला आता ज्ञान देतात, आत्म्याचं ज्ञान देतात. काय सांगतात कृष्ण त्याला? की आपण शरीर नसून आत्मा आहोत. दुसरं कारण अर्जुनाने काय दिलं होतं? तर आनंद नाही. तो काय म्हणत होता? की ह्या माझ्या नातलगांना मारून राज्य प्राप्तीचा मला आनंद नाही. त्यावरती कृष्ण त्याला कर्मकांडाचं ज्ञान देतात. कर्मकांड म्हणजे काय? कर्माच्या फळाबद्दल सांगतात की युद्ध करताना तू मृत्यू पावलास, म्हणजे तुला वीरगती जर का प्राप्त झाली तर तू स्वर्गात जाशील आणि युद्ध जिंकलास तर तू राज्याचा राजा बनशील. त्यामुळे आनंद नसण्याचं कारण नाही, दोन्ही ठिकाणी तुला आनंदच मिळेल हे लक्षात घे. तिसरं कारण अर्जुनाने काय दिलं होतं? तर पाप. अर्जुन म्हणत होता की युद्धामध्ये अनेकांची हत्या मला करावी लागेल आणि माझ्या नातलगांची हत्या करणं हे मला पाप वाटतं. त्यावर कृष्ण त्याला बुद्धियोग किंवा भक्तियोग सांगतात. माझ्या सेवेमध्ये, माझ्या भक्तीमध्ये केलेलं जर का हे कार्य असेल तर ते पाप होणार नाही, हे त्याला ज्ञान देतात. मग चौथं कारण त्याने दिलं होतं की असमंजस. तेव्हा कृष्ण त्याला समजवतात की तुझी बुद्धी अर्जुना निश्चयात्मक नाहीये, त्यामुळे तू असमंजस मध्ये आहेस. मग अर्जुन कृष्णांना विचारतो की असं कोण असतं की ज्याची बुद्धी अशी निश्चयात्मक असते? तेव्हा कृष्ण त्याला स्थिताधीर मुनींबद्दल सांगतात, त्यांची लक्षणं सांगतात, ज्यावरून आपण ओळखू शकतो की ह्याची बुद्धी निश्चयात्मक आहे आणि तो स्थिताधीर आहे. शेवटचं कारण दिलं होतं असमंजस. बघा, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. आता कौटुंबिक परंपरा नष्ट होतील या बाबतीत जे कृष्ण त्याला मार्गदर्शन करतात ते पुढच्या 3ऱ्या अध्यायामध्ये अधिक सखोलपणे आपण बघू. या अध्यायामध्ये मी थोडीशीच तुम्हाला त्यातलं ब्रीफली असं सांगेन. घ्या माताजी पुढची स्लाइड. ह्याच्या पुढची घ्या. श्लोक आहे ना, नाही ह्याच्याही पुढची. श्लोक आहे बघा, 7वा श्लोक आहे. हा बरोबर, हा ठीक, हीच राहू देत. हा, आता मी वाचते. हरे कृष्ण. खूप महत्वाचा श्लोक आहे हा. कार्पण्य दोषोपहत स्वभावः पृच्छामि त्वां धर्म सम्मूढ चेता यच्छ्रेयस्यानिश्चितं ब्रूहि तन्मे शिष्यस्तेऽहं शाधि मां त्वां प्रपन्नम. हरे कृष्ण माताजी. श्री कृष्णा, माझ्या दुर्बलतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलो आहे आणि माझी मनशांती नष्ट झाली आहे. अशा स्थितीत माझ्यासाठी निश्चितपणे सर्वात श्रेयस्कर काय आहे याबद्दल मी तुम्हाला विचारित आहे. मी तुमचा शिष्य आहे आणि तुम्हाला शरण आलो आहे. कृपा करून मला उपदेश करा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता या श्लोकानंतर भगवद्गीता एक वेगळं वळण घेते. खूप महत्वाचा श्लोक आहे. या श्लोकामध्ये अर्जुन कृष्णांची शरणागती घेत आहेत बघा. आणि या श्लोकानंतर कृष्ण आणि अर्जुन या दोघांमधलं जे मित्रत्वाचं नातं आहे ना, ते बदलून आता गुरु शिष्याचं नातं होतं.
बघा, गुरु आणि शिष्य यांच्यामधला वार्तालाप कसा असतो, गंभीरतेने केला जातो. गुरुच्या आदेशाचं पालन करावं लागतं. दोन मित्रांमधला संवाद असा नसतो. आता महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा आपणही कधी असंच संकटामध्ये सापडतो, बिकट परिस्थिती आपल्यावरती येते, तेव्हा आपल्यालाही शरणागती घेतली पाहिजे. अर्जुन इथे काय सांगतोय की माझ्या दुर्बळतेमुळे मी माझ्या कर्तव्याबद्दल गोंधळून गेलेलो आहे आणि माझी मनःशांती नष्ट झालेली आहे. आता आपणही कदाचित आपल्या बुद्धीच्या जोरावरती, बळावरती या अडचणींवर किंवा संकटावर मात करू शकणार नाही. आपली बुद्धी या संकटातून मार्ग काढायला अपुरी आहे, श्रेष्ठ नाही असं समजूया. याचा स्वीकार आपण प्रथम करायला पाहिजे, तरच आपण शरणागती घेऊ. इथे अर्जुन म्हणतोय ना की माझ्यासाठी निश्चितपणे श्रेयस्कर काय आहे याबद्दल तुम्ही मला सांगा. आता कालच्या अध्यायाच्या शेवटी मी तुम्हाला दोन शब्द सांगितले होते बघा, श्रेयस आणि प्रेयस. प्रेयस म्हणजे काय, जे तात्पुरत्या फायद्याचं आहे. आपण एका मुलाचं उदाहरण घेतलं होतं, त्याची आई तो हट्ट धरतोय म्हणून त्याला चॉकलेट दिलं होतं बघा. पण ते त्याने तात्पुरतं शांत व्हावं, तात्पुरता त्याला आनंद मिळावा म्हणून ते प्रेयस आहे. ते त्याच्या अंतिम फायद्याचं आहे का? नाहीये. निश्चित त्याचे दात दुखतील, किडतील किंवा पुढे त्याला डॉक्टरांकडून इलाज करून घ्यायला जावं लागेल. ते त्याच्यासाठी श्रेयस्कर नाहीये. तर हे झालं श्रेयस्कर. म्हणून इथे अर्जुन काय म्हणतोय कृष्णांना, माझ्यासाठी जे निश्चितपणे श्रेयस्कर आहे त्याबद्दल तुम्ही मला सांगा. आता इथे बघा, स्वतः साक्षात भगवंत आहेत कृष्ण आणि ते अर्जुनाचे परम सखा आहेत, जिवलग मित्र आहेत, त्याच्या समोर उपस्थित आहेत ते मार्गदर्शन करायला. पण आपल्या समोर असे कृष्ण आहेत का? तर नाहीयेत. म्हणून आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र यांची शरणागती घेतली पाहिजे. गुरु कसे आहेत? हे भगवंतांचे प्रतिनिधी आहेत. साधू म्हणजे काय? प्रगत भक्तांचा संघ. आणि शास्त्र म्हणजे भगवद्गीता, श्रीमद भागवतम, चैतन्य चरितामृत असे ग्रंथ ज्यांच्याकडून आपण मार्गदर्शन घेऊ शकतो. आता कृष्ण हे आपल्या ह्या भौतिक जगाचे रचयिता आहेत बघा. आणि ह्या जगाचं वर्णन कसं काय करतात, ते भौतिक जगाचं वर्णन कसं करतात, तर दुःखालयम अशाश्वतम असं करतात. बघा, ते रचयिता आहेत आणि तेच स्वतः वर्णन करतात. दुःखालयम असा शब्द वापरलाय त्यांनी. आपल्याला माहितीये पुस्तकालय शब्द आपण वापरतो. पुस्तकालय म्हणजे काय, काय मिळतं तिथे? पुस्तकं मिळतात. तसंच या दुःखालयम मध्ये काय मिळणार? दुःखच मिळणार. अगदी पावलोपावली दुःख मिळतात. पण कोणाला वाटतं का आपल्या वाट्याला दुःख यावीत असं? कोणालाच वाटत नाही. पण तरीही आपल्या वाट्याला दुःख येतातच. प्रत्येकाच्या वाट्याला जीवनामध्ये दुःख येतात. वर्णनच आहे दुःखालयम असं. अगदी आपण खिडकी दरवाजे बंद करून जरी बसलो एका खोलीमध्ये तरी हे दुःख आपल्यापर्यंत येऊन पोचतं. मग म्हणून आपल्याला ना प्रमाणित आध्यात्मिक गुरूंची शरणागती घ्यायला पाहिजे, त्यांचा आश्रय घेतला पाहिजे. आता कोणी म्हणेल आमच्या जीवनात काहीच दुःख नाही, अगदी सगळं छान चाललंय आमच्याकडे. पण आता नाहीये ह्याचा अर्थ भविष्यात दुःख येणार नाही असं आहे का? असं नाहीये. म्हणून आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र यांची शरणागती घेतली पाहिजे. आता या चित्रात जर का तुम्ही बघाल तर तुम्हाला अर्जुन दिसतोय कसा आहे, तो कृष्णांच्या समोर हात जोडून तो विनंती करताना दिसतोय. माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे हे मला सांगाल का, असं तो म्हणतोय. आता अर्जुनाच्या चेहऱ्यावरचे भाव तुम्ही जर का बघितले तर कसा गोंधळून गेलेला आहे, भ्रमित आहे. योग्य अयोग्याची त्याला जाण नाहीये, समजू शकत नाहीये. आणि शेजारी उभे असलेले कृष्ण बघा आता कसे आहेत, शांत आहेत, गंभीर आहेत, स्थिर आहेत. अर्जुनाच्या गोंधळाने ते व्यथित झालेले नाहीयेत. उलट त्यांच्यावर काही परिणाम नाही झालेला या गोष्टीचा. तर इथे लक्षात घेऊया, गुरु हे असे असतात बघा. म्हणजे अलिप्त राहू शकतात, योग्य उपदेश त्यासाठी ते करू शकतात. दुसरी एक महत्वाची गोष्ट इथे लक्षात घ्यायची आहे की इथे अर्जुन कृष्णांना विनंती करतोय, माझ्यासाठी श्रेयस्कर काय आहे ते मला सांगा असं म्हणतोय. मी अज्ञानी आहे याचा त्याने स्वीकार केलेला आहे. प्रथम पहिल्यांदाच ठरवून टाकायचं मला काय पाहिजे आणि आता ते कसं मी करू हे मला सांगा असं म्हणून तो जात नाहीये कृष्णांकडे. कृष्णांची बुद्धी आणि कृष्णांची इच्छा सर्वोच्च सर्वश्रेष्ठ मानून तो त्यांच्या आदेशाचं पालन करणार आहे, हे महत्वाचे. तर गुरुकडे विनम्रतेचा भाव हवा, ते ज्ञानी आहेत, योग्य उपदेश मला देतील हा विश्वास हवा. आणि सगळ्यात प्रथम म्हणजे मी अज्ञानी आहे, मला समज नाहीये ह्याचा स्वीकार करायला हवा प्रथम. आणि मगच गुरूंचा आश्रय घ्यायला हवा. हरे कृष्ण. माताजी पुढची स्लाइड घेता. ही आधीची घेऊ ना माताजी ही? नाही, पुढची घ्या माताजी. हा बस ही राहू दे. आता बघा, इथे भगवद्गीतेमध्ये ज्या ज्या वेळी कृष्ण बोलतात ना तिथे श्री भगवान उवाच असं म्हटलेलं आहे. जिथे संजय बोलतो बघा तिथे संजय उवाच असं लिहिलं जातं. अर्जुन बोलतो तिथे अर्जुन उवाच लिहिलं जातं. पण कृष्ण बोलतात तिथे श्रीकृष्ण उवाच असं न म्हणता भगवान उवाच असं म्हटलेलं आहे.
तर भगवान या शब्दाचा आपण अर्थ समजून घेऊया. आपण शब्द ऐकलेले असतात बघा, धनवान, बलवान, तसाच हा भगवान शब्द आहे. मग भग म्हणजे काय, तर ऐश्वर्यानी युक्त किंवा संपन्न. आता कृष्णांची ही षडाऐश्वर्य कुठली याबद्दल आपण जरा जाणून घेऊया. सौंदर्य हे त्यांचं पहिलं ऐश्वर्य आहे. कृष्णांचं रूप कसं आहे, अत्यंत मनमोहक कसं आहे. आपल्याला सगळ्यांना कृष्णांकडे बघितल्यावरती किती आनंद होतो बघा. कुठलंही त्यांचं चित्र बघा, अतिशय सुंदर आणि आकर्षक असे दिसतात कृष्ण. त्यांच्या एवढं सौंदर्य कोणाकडेच नाही. म्हणजे सहस्त्र कामदेवांच्या सौंदर्यापेक्षाही अधिक सौंदर्य कृष्णांकडे आहे. कृष्ण या नावाचा अर्थच असा आहे की सर्वाकर्षक. आणि सहस्त्र कामदेवांच्या पेक्षाही सौंदर्य त्यांच्याकडे असल्यामुळे मदन मोहन असंही त्यांचं नाव आहे. आता यशोदा माता, सर्व वृंदावनवासी, सर्व गोपी यांना हे सर्वजण आकर्षित होते कृष्णांच्या सौंदर्याकडे, असं त्यांचं सौंदर्य आहे. मग संपत्ती हे त्यांचं दुसरं ऐश्वर्य म्हटलं जातं. कृष्ण कसे आहेत, पूर्ण सृष्टीचे, जगताचे निर्माता आहेत, अनंत कोटी ब्रह्मांडाचे स्वामी आहेत. तर विचार करा केवढी संपत्ती त्यांच्याकडे असेल. म्हणजे त्यांच्याकडे स्वतः त्यांच्या साथीला भाग्यलक्ष्मी आहे. तर आपण कल्पनाच करू शकत नाही एवढी संपत्ती कृष्णांकडे आहे. मग तिसरं प्रसिद्धी. आता बघा एखादा व्यक्ती कुठे आपल्या गावामध्ये, शहरामध्ये, फार तर देशामध्ये प्रसिद्ध असेल, पण कृष्णांब एवढी प्रसिद्धी कोणाचीच नाही. सर्व दूर 14 लोकात व्यापलेली आहे कृष्णांची प्रसिद्धी. माणसाची प्रसिद्धी कशी, ही मर्यादित असते, काही काळ टिकणारी असते, पण कृष्णांची प्रसिद्धी कशी आहे, अमर्यादित आहे. मग त्याच्यानंतर चौथं ऐश्वर्य कृष्णांचं आहे सामर्थ्य. आपण सगळ्यांनी कथा ऐकल्या आहेत बघा कृष्णाबद्दलच्या. लहान अगदी बालक असताना त्यांनी अनेक असुरांचा वध केला. गोवर्धन पर्वत त्यांनी आपल्या डाव्या हाताच्या करंगळीमध्ये 7व्या वर्षी उचलून धरला होता. 7 दिवस 7 रात्र. यावरून आपण समजू शकतो किती सामर्थ्यशाली आहेत ते. अगदी बाळ असताना पूतनाचा वध केला, अघासूर, तृणावर्त असे अनेक असुर त्यांनी मारलेले आहेत. कालिया दमनाची गोष्ट आपल्याला माहिती आहे. सगळ्या गोष्टी त्यांच्या सामर्थ्याची कल्पना आपल्याला देतात. मग 5वं ऐश्वर्य आहे ज्ञान. आता सर्व ज्ञानाचा जो स्रोत म्हटला जातो, सोर्स, हे कृष्ण आहे. सर्व ज्ञान आपल्याला कृष्णांपासूनच मिळालेलं आहे. सर्व वेद कृष्णांपासून आलेले आहेत. आणि 6वं ऐश्वर्य म्हणजे संन्यास किंवा त्याग. आता कृष्णांची सर्व ऐश्वर्य बघितली की आपल्याला समजतं की त्यांच्याकडे एवढं सौंदर्य आहे, प्रसिद्धी आहे, सामर्थ्य आहे, ज्ञान आहे. म्हणजे सगळंच आहे परिपूर्णतेने त्यांच्याकडे. पण तरीही ते त्या पलीकडले आहेत, अलिप्त आहेत. हे त्यांचं त्याग असं हे ऐश्वर्य आहे. आता बघा भौतिक जगामध्ये एखाद्या व्यक्तीकडे आपण आकर्षित होतो. यापैकी काही कारणांमुळेच आपण आकर्षित होतो. म्हणजे एखाद्याकडे काही सौंदर्य असेल, कोणाकडे प्रसिद्धी असेल, त्यामुळे आपण आकर्षित होतो भौतिक जगामध्ये. पण इथे आपल्याला लक्षात काय ठेवायचं आहे की भौतिक जगामधली जी माणसांकडे जी ऐश्वर्य असतात ना, ती आंशिक स्वरूपात असतात. कृष्णांची जी ऐश्वर्य आहे, षड ऐश्वर्य, ती एकाच वेळी आणि परिपूर्णतेने त्यांच्यामध्ये आहेत. मनुष्यामध्ये ह्यापैकी काही ऐश्वर्य आंशिक स्वरूपात सापडतात. एकत्रितपणे आणि परिपूर्णतेने केवळ कृष्णांमध्येच ती सापडतात. हे महत्वाचं आहे. आता बघा कृष्णांची ही ऐश्वर्य आहेत. आपण षड ऐश्वर्य पूर्ण असं कृष्णांचं वर्णन केलं. मग आपण का बरं ही समजू शकत नाही, आपल्याला का जाणीव होत नाही त्यांच्या ऐश्वर्याच्या परिपूर्णतेची? याचं कारण काय आहे, तर आपली अपूर्ण इंद्रिय आहेत बघा. बघा आपल्या इंद्रियांनी ना आपण ह्या जगाचं ज्ञान घेतो. कानांनी आपण ऐकतो म्हणजे ध्वनीचं ज्ञान घेतो. नाकाने आपण वास घेतो म्हणजे गंधाचं ज्ञान घेतो. त्या डोळ्याने आपण इथे तिथे बघतो म्हणजे रूपाचं ज्ञान घेतो. जिभेने चव घेतो तर स्वाद किंवा रसाचं ज्ञान घेतो. आणि त्वचेने स्पर्शाचं ज्ञान घेतो. मग आता इथे एक चित्र आहे, यावरून आपण समजून घेऊया. कल्पना करा नदीच्या एका किनाऱ्यावरती आपण उभे आहोत आणि आपल्या समोर अथांग असं नदीचं पात्र आहे, जलाशय आहे. आता ह्या चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर ते तुम्हाला दूरवर पसरलेलं पाणी दिसतं आहे. आता त्या नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर जो अतिशय लांब आहे त्या ठिकाणी एक झाड आहे, जे आपल्याला आता इथे उभं राहून दिसत नाहीये. झाडही दिसत नाहीये, त्यामुळे त्याच्यावर बसलेला पोपट किंवा तो खात असलेलं जे काही फळ आहे ते आपल्याला काहीच दिसू शकत नाहीये. याचं कारण काय आहे, आपल्या दृष्टीच्या मर्यादित क्षमतेमुळे आपल्याला दिसू शकत नाहीये. म्हणजे आपल्या डोळ्यांनी आपण फार लांबवरचं दृश्य बघू शकत नाही, कारण मर्यादित क्षमता आहे. म्हणजे या मर्यादित इंद्रियांनी त्यामुळे आपण कृष्णांना जाणून पण घेऊ शकत नाही. ते आता दूरवरचं दुसऱ्या किनाऱ्यावरचं झाड पाहण्यासाठी आपल्याला दुर्बिणीचा वापर करावा लागतो. तसंच कृष्णांना जाणून घेण्यासाठी आपल्याला विनम्रतेने गुरूंचा आश्रय घ्यावा लागतो. कृष्ण तर चराचरामध्ये व्यापलेले आहेत, तर ते चराचरात व्यापलेल्या भगवंतांना पाहण्यासाठी आपल्याला जी दृष्टी पाहिजे ना,
ती कृष्ण कृपेनेच प्राप्त होते. बघा आता पुढे आपण 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शनाचा जो अध्याय आहे, विराट असं आपलं विश्वरूप कृष्ण अर्जुनाला दाखवतात. ते बघण्यासाठी त्याला दिव्यदृष्टी बहाल करतात. तर लक्षात ठेवूया की ही ऐश्वर्य कृष्णांची समजण्यासाठी आपल्यावर कृष्णांची कृपा व्हावी लागते. अगदी दुसरंच उदाहरण, एकच मिनिट हा, मला क्षमस्व, एकच मिनिट थांबा, एक महत्वाचा कॉल आलाय, तो घेऊन मी परत सुरू करते. हा, क्षमस्व, बँकेचा कॉल होता, मला तो घ्यावा लागला, खूप सॉरी. बरं, आपण सुरू करूया. बघा आता एक उदाहरण आपल्या अपूर्ण इंद्रियांचं किंवा इंद्रियांच्या मर्यादित क्षमतेचं द्यायचं झालं तर अगदी डोळ्याच्या वरती आपल्या पापण्या किंवा भुवया असतात. पण आरशाच्या सहाय्यतेविना आपण नुसत्या डोळ्यांनी पाहू शकत नाही. हीच झाली मर्यादित क्षमता. किंवा खूप दूरवर एखादं सुगंधित फूल असेल, त्याचा वास आपल्याला इथे येत नाही. ही झाली मर्यादित क्षमता. म्हणूनच अपूर्ण इंद्रियांनी आपण कृष्णांची परिपूर्णता जाणून घेऊ शकत नाही. त्यासाठी आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्राचा आधार घ्यावा लागतो. हे इथे महत्वाचं आहे. आता इथे आपण समजून घेतलं की अशा तऱ्हेने आपण कृष्णांपासून खूप लांब असतो. पण तरीही जेव्हा आपण भक्ती करू लागतो, तिथे प्रगती करतो भक्तीमध्ये, तेव्हा आपण एक एक करत ईश्वर साक्षात्काराचे वेगळे वेगळे टप्पे, 3 टप्पे असतात, हे जाणून घेऊ शकतो. तर ज्याप्रमाणे आपण दुर्बिणीचा वापर केला तर ते दूरवर असलेलं झाड आपल्याला जवळ दिसतं बघा. किंवा आपण जवळ गेलो तर ते लांबच्या झाडावर बसलेला आपल्याला तो पोपटही दिसेल, मग तो खात असलेलं फळही आपल्याला दिसेल. तसंच आहे, याच प्रकारे कृष्णांना आपण 3 स्तरावरती जाणून घेऊ शकतो. ईश्वर साक्षात्काराचे हे 3 टप्पे म्हटले जातात. तर पहिला टप्पा काय आहे, तर ब्रह्मण स्वरूप आहे. दुसरा म्हणजे परमात्मा आणि तिसरा म्हणजे भगवान स्वरूप. आता ब्रह्मण स्वरूप काय आहे, तर कृष्णांच्या तेजाचा प्रकाश म्हणजे ब्रह्मण म्हटलेला आहे. कृष्णाभोवती जे तेजोवलय आहे ना, त्याचा हा प्रकाश आहे. आता बघा, जसं की आपण एखाद्या अंधाऱ्या खोलीमध्ये गेलो, आत गेल्यावरती आपण तिथला बल्ब लावला किंवा ट्यूबलाईट लावली, तर त्या प्रकाशामध्ये आपल्याला आता खोलीतल्या त्या सर्व गोष्टी दिसू लागतात. म्हणजे बल्ब किंवा ट्यूबलाईट हा सोर्स झाला, स्रोत झाला या प्रकाशाचा. तसंच आहे, हा जो ब्रह्मण आहे ना, ईश्वर साक्षात्काराचा पहिला टप्पा आहे. जसं की आता सूर्याच्या प्रकाशात बघा आपण सर्व काही पाहू शकतो. मग जेव्हा आता आपली जिज्ञासा वाढते, त्यावेळेला साक्षात्काराचा जो दुसरा टप्पा आहे तो आपण जाणू शकतो. तर सृष्टीमध्ये सर्व जे काही दिसतं त्याचा स्रोत म्हणजे हे ब्रह्मण किंवा ब्रह्मज्योती म्हणजे कृष्णांच्या तेजाचा प्रकाश आहे. मग जेव्हा आता आपण आपली जिज्ञासा वाढते, आपण थोडी प्रगती करतो, तेव्हा ईश्वर साक्षात्काराचा हा जो दुसरा टप्पा आहे, परमात्मा, हाही काही योगींना ते जाणीव प्रगती केली तर ते समजू शकतात. आता योगींना त्यांच्या हृदयामध्ये स्थित चतुर्भुज नारायण रूपातल्या भगवंतांचा साक्षात्कार होऊ शकतो. याला परमात्मा स्वरूप असं म्हटलेलं आहे. चतुर्भुज म्हणजे काय, 4 भुजांवालं, शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेलं जे रूप आहे कृष्णांचं, ते रूप. आता बघा, आपल्या हृदयामध्ये स्थित आहे तसं म्हटलेलं आहे. आपल्या सर्व चांगल्या वाईट गोष्टी ते बघत असतात, साक्षी रूपाने बघतात. उपद्रष्टा म्हटलेलं आहे त्यासाठी. पण ते प्रतिक्रिया देत नाहीत. लक्षात काय ठेवायचंय, इतरांना कळो न कळो आपल्या हृदयात स्थित परमात्म्यापासून आपण काही लपवू ठेवू शकत नाही. आता तिसरा टप्पा, अंतिम टप्पा ईश्वर साक्षात्काराचा म्हणजे भगवान म्हटलेला आहे. आता जो भक्त अधिक प्रगती करतो, शुद्ध भक्त बनतो, तेव्हा त्यांना कृष्णाच्या श्यामसुंदर भगवान रूपाचा साक्षात्कार होतो. आता श्यामसुंदर रूप कसं आहे, माताजी पुढची स्लाइड घेता. श्यामसुंदर रूप कसं आहे, माणसासारखं आहे, मानवासारखं आहे. 2 हात, 2 पाय, श्यामवर्ण, हातात बासरी, डोक्यावर मोराचं पीस असलेलं जे मनमोहक असं कृष्णांचं रूप आहे ना, परमानंद देणारं, ते श्यामसुंदर रूप म्हटलेलं आहे. तर ईश्वर साक्षात्काराचे 3 टप्पे आपण समजून घेतले. पहिला टप्पा ब्रह्मण, दुसरा टप्पा म्हणजे परमात्मा आणि अंतिम टप्पा म्हणजे भगवान. आता तुम्हाला इथे चित्र दिसतंय स्लाइडमध्ये, हे श्यामसुंदर असं रूप आहे. अत्यंत आकर्षक असं हे रूप, या रूपामध्येच कृष्णांनी अवतार घेतलेला होता. हा, पुढची स्लाइड घेता माताजी.
हा, मी श्लोक वाचते. हरे कृष्ण. देहिनोऽस्मिन् यथा देहे कौमारं यौवनं जरा तथा देहान्तरप्राप्तिर्धीरस्तत्र न मुह्यति. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे देहधारी आत्मा अविरतपणे या देहात बालपणापासून तारुण्यात आणि तारुण्यातून म्हातारपणात जात असतो, त्याचप्रमाणे मृत्यूनंतर जीवात्मा दुसऱ्या देहामध्ये प्रवेश करतो. अशा स्थित्यांतरामुळे धीर मनुष्य गोंधळून जात नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, अर्जुनाने युद्ध न करण्याचं जे कारण दिलं होतं त्याच्यामधले पहिलं कारण दिलं होतं दया किंवा करुणा. अर्जुन काय म्हणत होता की हे माझे स्वजन आहेत, माझे नातेवाईक आहेत, या कौरवांच्या सेनेमध्ये माझे गुरु आहेत, मित्र आहेत, मी यांना मारू शकणार नाही. आता इथे कृष्ण अर्जुनाला आत्म्याचं ज्ञान देत आहेत. बघा, अर्जुनाचा दृष्टिकोन काय आहे की हे सगळे माझे स्वजन आहेत, सगळे संबंधी आहेत, नातेवाईक आहेत. दुर्योधनाचा दृष्टिकोन काय होता? त्याला सत्तेचा उपभोग घ्यायचा होता. धृतराष्ट्राचा दृष्टिकोन काय आहे? त्याचा पुत्रमोह आहे, राज्याची लालसा आहे त्याला. आणि आता इथे कृष्ण काय सांगतायत? आत्म्याचं ज्ञान देत आहेत आपल्याला. कृष्ण काय सांगतात की आपलं शरीर हे सारखं बदलतंय. बघा, आता चित्रामध्ये तुम्ही बघितलं तर आपल्याला दिसेल की जसं आपण जन्माला येतो, हळूहळू मोठे होऊ लागतो, चालू लागतो, धावू लागतो, किशोरवयीन होतो, तरुण होतो, मग मध्यम वयाकडे येतो, मग वार्धक्याकडे जातो आणि मग आपला मृत्यू होतो. पण शरीरामध्ये स्थित जो आत्मा आहे ना, शरीरात होणारे हे सर्व बदल बघत असतो. आता मृत्यूच्या नंतर जेव्हा आत्मा शरीर त्यागून दुसरं शरीर धारण करतो, परत लहान बाळाच्या स्वरूपात जन्माला येतो आणि हा प्रवास सतत चालू राहतो. आता प्रत्येक देहाची ना 6 स्थित्यंतर असतात बघा. पहिलं म्हणजे जन्म, मग विकास, मग स्थिती, मग प्रजनन, क्षय आणि विनाश. ही 6 स्थित्यंतरामध्ये प्रत्येक देहाचं होत असतं. आता जेव्हा विनाश होतो, विनाश म्हणजे मृत्यू, तर मृत्यू झाल्यानंतर आत्मा काय करतो? हे शरीर त्यागून दुसऱ्या शरीरामध्ये प्रवेश करतो आणि परत लहान बाळाच्या स्वरूपात जन्माला येऊन पुढचा प्रवास सुरू करतो. आता धीर मनुष्य कोणाला म्हटलेलं आहे? जो त्रास करून न घेता ह्या भौतिक प्रकृतीचं जे हे चक्र आहे ना, जे कोणालाच चुकलेलं नाही, ते समजून घेतो. आणि कृष्ण इथे सांगतात की हे कसं आहे, हे सत्य आहे, त्याचा गोंधळून न जाता स्वीकार करायचा आहे. तर तुम्ही चित्रामध्ये बघितलं तर शरीराचं वय वाढताना दाखवलंय बघा, पण छातीच्या ठिकाणी एक चमकणारा आत्मा दिसतोय, तो मात्र तसाच आहे. आपण आपल्या लहानपणीचे फोटो पाहिले, आपल्याला समजतं लगेच अरे आपण किती वेगळे दिसत होतो. काही वर्षांनी आपण अजून वेगळे दिसणार आहे वृद्ध झाल्यावरती. म्हणजे आपलं शरीर बदलतं, पण शरीरामध्ये स्थित जो आत्मा आहे ना, तो तसाच आहे. याचा अर्थ काय आहे? आपण आतमध्ये शरीर नसून आपण आत्मा आहे. शरीराचं वय वाढत राहतं पण आत्मा मात्र तसाच जातो. आता वृद्ध झाल्यावरती म्हणजे हे शरीराचा विनाश होतो, म्हणजे मृत्यू पावतो. पण मग आत्मा काय करतो? आत्मा दुसरं शरीर धारण करतो आणि एक वेगळा प्रवास सुरू करतो. आत्म्याचा नाश होतो का? नाही, शरीराचा नाश होतो, आत्म्याचा नाश होत नाही. आत्मा दुसरं शरीर धारण करतो आणि एक वेगळा प्रवास सुरू करतो. यासाठी आत्म्याला अक्षर असं म्हटलेलं आहे. अक्षर म्हणजे काय? ज्याचा नाश होत नाही. अगदी जुनी वस्त्र जशी जीर्ण झाल्यावरती ती बदलून आपण दुसरी वस्त्र कशी घालावीत, तसंच आहे. आता म्हणजे जन्मल्यापासून वृद्ध होईपर्यंत आपल्या शरीराचं वय वाढलं आणि एखादा वृद्ध मनुष्य बाबा बालपणीच्या शरीरात जाण्याची त्याची इच्छा असेल तर जाऊ शकेल का? नाही जाऊ शकणार. तसंच इथे लक्षात घेऊया, आपलाही असाच प्रवास चालू होता. अनेक वर्ष 84 लाख प्रजातीमधून आपण पार करून आलेलो आहे, तेव्हा आपल्याला हे मनुष्य शरीर मिळालेलं आहे. अगदी पाण्यात राहणारे जीव म्हणा, सरपटणारा जीव, हिंस्त्र प्राणी, गाय, कुत्रा, असा प्रवास आपला अनेक वर्षांचा चाललेला होता आणि त्यानंतर आपल्याला आता हा मनुष्य देह प्राप्त झालेला आहे. आणि केवळ या जन्मामध्येच कृष्णांबद्दलचं ज्ञान प्राप्त करण्याची आपल्याकडे संधी आहे. इतर कुठल्याही शरीरात आपण हे करूच शकत नाही. म्हणून ह्याला मनुष्य जन्माला भाग्याचा जन्म मानला जातो. कारण मी कोण आहे, भगवंत कोण आहेत, भगवंतांचं आणि माझं काय नातं आहे, ही जी जिज्ञासा आहे, कुतूहल केवळ मनुष्य करू शकतो. बघा, मनुष्य जन्मातच करू शकतो, ज्याला अथतो ब्रह्म जिज्ञासा म्हणतात. आणि ही संधी मनुष्यालाच मिळते, प्राणी करू शकत नाही ती जिज्ञासा. त्यासाठी मनुष्य जन्म हा दुर्लभ मानला जातो. आता इथे कृष्ण अर्जुनाला काय सांगतायत की तू ह्या कौरवांना मारलं जरी नाहीस तरी त्यांचं शरीर नष्टच होणार आहे. म्हणजे शरीराचा नाश हा निश्चित आहे. तू मारलं नाहीस तर अजून कोणीतरी मारेल, पण शरीराचा नाश हा निश्चित आहे.
आता आपण एखादं उदाहरण घेऊ म्हणजे आपल्याला समजायला सोपं जाईल बघा. आता पक्षी, काही जण पक्षी ठेवतात पिंजऱ्यामध्ये. हा, आता हा पिंजरा आपण अगदी छान सजवला, अगदी सोन्याने मढवला, पण ह्या आतल्या पिंजऱ्याच्या आतल्या पक्षाकडे लक्ष दिलं नाही तर तो पक्षी आनंदी राहील का? त्याची योग्य योग्य प्रकारे काळजी घेतली नाही तर पक्षी आनंदी समाधानी राहणार नाही. तर आपला आत्मा जो आहे ना, ह्या पक्षासारखा आहे, शरीररूपी पिंजऱ्यामध्ये तो बंद आहे. नुसतीच बाह्य शरीराची देखभाल केली, छान छान चांगलं अन्न खाल्लं, वेगवेगळे कपडे घातले, पण आत्म्याला पोषण मिळालं नाही तर ते समाधानी राहणार नाही आत्मा. आता आपण लांबच्या प्रवासाला जातो बघा, जाण्यापूर्वी आपण गाडीचं पेट्रोल बघतो, ऑइल, कुलंट वगैरे सगळं तपासून घेतो. पण ड्रायव्हरला पण विचारायला हवं ना, त्याने खाल्लंय की नाही, पुरेशी झोप घेतली आहे की नाही. कारण ड्रायव्हरची योग्य काळजी घेतली नाही तर तो गाडी नीट चालवणार नाही आणि आपल्याला ज्या ठिकाणी जायचंय तिथे आपण व्यवस्थित पोहोचवणार आहे नाही. तसंच आहे, आपला हा जो आत्मा आहे हा कृष्णांचा अंश आहे, त्यांच्यापासून आलेला आहे, पण तो शरीररूपी पिंजऱ्यामध्ये बंद आहे. आत्मा कृष्णांपासून आल्यामुळे त्याला ओढ पण कृष्णधामात जायचीच आहे. त्यामुळे आत्म्याला जेव्हा आपण कृष्णांच्या बरोबर जोडू त्याच वेळेला तो आनंदी राहील किंवा समाधानी राहील. जसा गाडीचा ड्रायव्हर, आता आपण म्हटलं, व्यवस्थित जेवेल, पुरेशी झोप घेईल, तेव्हा आपल्याला ज्या ठिकाणी जायचं आहे तिथे तो सुरक्षित पोहोचवू शकेल आपल्याला. तसाच हा आत्मा, त्याला पोषण दिलं गेलं पाहिजे. आत्म्याचं पोषण काय आहे? भगवंतांबरोबर जोडून घेतलं पाहिजे. त्यामुळे आपलं जे गंतव्य स्थान आहे, जे भगवत धाम म्हणतो आपण, तिथे आपल्याला आत्मा हा नेऊन पोचवेल. आत्म्याला पोषण न देता आपण शरीराची काळजी घेत राहिलो तर आपण असमाधानी राहू. इंद्रियांच्या इच्छा पुरवताना कर्मबंधनामध्ये अडकू आणि आपली अधोगती होत राहील, हे आपण लक्षात घेऊया. हरे कृष्ण, बहुतेक काहीतरी नेटचा इश्यू आहे हा. हरे कृष्ण, काहीतरी माझं इंटरनेट ड्रॉप झालं त्यामुळे मला मीटिंग थांबली माझी. आपण परत सुरू करूया. एक सेकंड, आपण कुठे होतो? हा, तर आता इथे कृष्ण अर्जुनाला काय समजवतायत हे आत्मज्ञान देऊन. अर्जुनाचा जो प्रश्न होता की आपण पिंजऱ्याचं उदाहरण बघितलं, पिंजऱ्यात ठेवलेल्या पक्षाचं उदाहरण बघितलं, तर आता कृष्णांनी अर्जुनाला सांगितलं की तू शरीराचा शोक करू नकोस. बघा, कौरवांच्या शरीराचा नाश तर होणारच आहे, तू नाही मारलंस तर इतर कोणीतरी मारेल, म्हणजे शरीर त्यांचं नश्वर आहे. आता इथे कृष्ण अर्जुनाला काय सांगत आहेत की तू शरीराचा शोक करू नकोस, तुझी दया ही शरीरापुरती आहे जे नश्वरच आहे. आता बघा, एखादा व्यक्ती पाण्यात बुडताना आपण पाहिला आणि आपण त्याला मदत करतोय. आपण बघितलं की ह्या व्यक्तीने खूप महागडे कपडे घातलेत. आता त्याला वाचवणार आपण का त्याचे कपडे महागडे आहेत म्हणून त्याची वस्त्र वाचवणार? निश्चितच आपण त्या माणसाला वाचवणार. तसंच इथे कृष्ण अर्जुनाला काय समजवतायत की तू आत्म्याकडे लक्ष दे, शरीराचा शोक करू नकोस. आता इथे महत्वाचं काय आहे की आत्मा शाश्वत आहे आणि शरीर नाश पावतं, म्हणून आपण कोणालाही मारू शकतो का, कोणाची हत्या करू शकतो का, तसा अर्थ घ्यायचा नाही. एखादा आत्मा त्या शरीरामध्ये किती काळ राहणार हे कृष्ण ठरवतात. मग पशु पक्षी मानव हे सर्वांच्यासाठी हे सत्य आहे. म्हणून आपण कोणाची हत्या करायची नाहीये, ते पाप आहे. इथे कृष्णांच्या इच्छेला आपल्याला मान द्यायचा आहे, हे आपण लक्षात घेऊया. आता एखादी व्यक्ती ज्या वेळेला मृत्यू पावते बघा,
तर त्यावेळेला आपण म्हणतो ना की हा व्यक्ती गेला, मग तो त्याचं शरीर तर समोर दिसतंय, मग काय गेलं तर आत्मा निघून गेला. म्हणून इथे कृष्ण अर्जुनाला काय समजवतात की कौरव तर मरणारच आहेत, तू युद्ध कर, तुला दया करायची असेल तर तू आत्म्यावर कर, पण शरीरावर करायची नाहीये दया. हा, हे समजून घेऊया. घेता माताजी पुढची स्लाइड. हा, 23वा श्लोक आहे. एक सेकंड मी म्हणते. हा, हरे कृष्ण. नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावकः न च एनं क्लेदयन्ति आपः न शोषयति मारुतः. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही, तसेच वाऱ्याने त्याला सुकवताही येत नाही. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे काय सांगितलेत, आत्म्याचे गुणधर्म सांगितलेत कृष्णाने. कृष्ण काय म्हणतायत की आत्म्याला आपण जाळू शकत नाही, ओला करू शकत नाही. त्यानंतर पुढे काय, वाऱ्याने ह्याला सुकवताही येत नाही. ह्याचं कारण काय बरं, आता आपण हे जरा समजून घेऊया. आपलं शरीर कसं आहे, शरीर पंचमहाभूतांनी बनलेलं आहे. हा, पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश. पण आत्मा जो आहे हा पंचमहाभूतांनी बनलेला नाहीये. आणि ह्या आत्म्याचा आकार केवढा आहे, तर भगवद्गीतेमध्ये सांगितलंय की केशाग्र शतभागस्य, म्हणजे काय की केसाच्या टोकाचा 10,000वा भाग, एवढा सूक्ष्म आहे आत्मा, एवढा लहान आहे आत्मा. आता बघा, अर्जुनाने कारण दिलं होतं ना, युद्ध न करण्याची जी 5 कारणं दिली होती, त्याच्यामध्ये तो म्हणाला होता मला अनेकांची हत्या करावी लागेल आणि हे पाप आहे. कृष्ण त्यावर उत्तर देतायत त्याला. आता ह्या आत्म्याचे कुठल्याही अस्त्रशस्त्राने तुकडे करता येत नाही, अग्नीने आत्म्याला जाळता येत नाही, पाण्याने भिजवता येत नाही, वाऱ्याने सुकवता पण येत नाही. मग आता अर्जुन प्रश्न विचारतो की कृष्णा, तुम्ही म्हणताय हे ठीक आहे, पण आता की मी शरीर नाही, मी आत्मा आहे आणि आत्म्याला कोणी नष्ट पण करू शकत नाही. पण असं तर होणार आहे ना की आता हे युद्धामध्ये जेव्हा मृत्यू पावतील तेव्हा माझ्या आजोबांना, माझ्या नातलगांना, गुरूंना मी परत कधी बघू शकणार नाही. आता ह्यावरही कृष्ण त्याला मार्गदर्शन करतात. 14वा श्लोक आहे हा. आता काय सांगतात या श्लोकामध्ये कृष्ण अर्जुनाला की योग्य कर्तव्य पालनासाठी एखाद्याने अनित्य असणाऱ्या सुखदुःखाची उत्पत्ती आणि विनाश सहन करायला शिकलं पाहिजे. म्हणजे आपण समजून घेऊया काय कृष्ण म्हणालेत ते. आता ऋतुचक्र आपल्याला माहिती आहे, वसंत ऋतू येताच बघा सगळ्या झाडांना, वृक्षांना नवीन पालवी फुटते. बघता बघता झाडांनी पान असं छान हिरवगार बहारदार बनतं ते, म्हणजे असं वृक्ष असा हिरवागार दिसू लागतो. पुढे जसं जसं शिशिर ऋतूकडे वाटचाल होते, पानं पिवळी पडतात, पानगळती सुरू होते आणि झाड निष्पर्ण दिसू लागतं. तर हे ऋतुचक्र म्हणजे उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे कसं चालू राहतं बघा. तसंच सर्व सजीवांच्या जीवनामध्ये जन्म मृत्यूचं चक्र असतं. आता उन्हाळा आणि हिवाळा हे सुखदुःखांच्या सारखेच आहेत, म्हणजे कसे येत जात राहतात. सुखानंतर दुःख, दुःखानंतर सुख हे येणारच आहे. म्हणजे खूप दुःखात आहे, कृष्ण इथे समजवतायत आपल्याला की दुःख आहे खूप, म्हणून खचून जायचं नाहीये आणि सुखामध्ये हुरळून पण जायचं नाहीये. कारण ही एका पाठोपाठ हे की येतच राहतात, सुखानंतर दुःख येणारे, दुःख संपलं की परत सुख येणारच आहे आपोआप. प्रतिकूल परिस्थिती जरी असली ना तरी मनुष्याने आपलं कर्तव्य पालन करत राहिलं पाहिजे. जसं आता हा वृक्ष आहे बघा, अविचलपणे तो त्या स्थिर राहिलेला आहे बदलत्या ऋतूमधून. तसंच अर्जुनाला कृष्ण काय समजवतात की युद्ध करणं हे क्षत्रियाचं कर्तव्य आहे. आणि मग क्षत्रियाच्या समोर त्याचा मित्र असेल, नातेवाईक असेल उभा, तरी त्याने युद्ध करायला पाहिजे. म्हणजे आपल्या नियत कर्तव्यापासून त्याने ढळलं नाही पाहिजे, हे महत्वाचं आहे. आता बघा, आपण कोणी जवळचा आपलं नातेवाईक असेल, मित्रमंडळी असतील, आपण त्यांना दुःखामध्ये धीर देतो, सांत्वना देतो, कठीण प्रसंगात धैर्य ठेव म्हणून समजावतो. आपण म्हणतो ना समजावताना, वेळ दे थोडा, सगळं ठीक होईल, एवढा त्रास करून घेऊ नकोस, म्हणजे दुःखामध्ये आपण समजूत घालतो. इथे कृष्ण आपल्याला काय सांगतायत की सुखाने पण विचलित होऊ नका, हे फक्त कृष्णच सांगू शकतात. हा, तर लक्षात घेऊया. इथे या श्लोकाच्या तात्पर्यामध्ये ना श्रीला प्रभुपादांनी सांगितलंय की सुख आणि दुःख हे सत्य आहेत पण ही अनित्य आहेत, आणि या दोन्ही परिस्थितीमध्ये आपल्याला कृष्ण भावनेमध्ये स्थिर राहायला पाहिजे. जी आपली कर्तव्य आहेत ना ती आपल्याला करत राहिलं पाहिजे, कृष्ण भावना सोडायची नाही. सुख दुःख येत जात राहणार, पण कृष्ण भावना आपली सुरूच राहिली पाहिजे. इथे आपण महत्वाचं आहे, इथे लक्ष देऊया. हा, घेता माताजी पुढची स्लाइड. 36वा श्लोक आहे. वाचते मी. हरे कृष्ण. अवाच्य वादांच बहुन वदिष्यन्ति
तव अहिता निंदतः तव सामर्थ्य ततः दुःखतरं तू निकम. हरे कृष्ण माताजी. हरे कृष्ण. तुझे शत्रू अनेक अपमानास्पद शब्दात तुझे वर्णन करतील आणि तुझ्या योग्यतेचा उपहास करतील. याहून अधिक दुःखकर असे तुला काय आहे? हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा इथे ना कृष्ण गुरु म्हणून उपदेश करतायत अर्जुनाला. आणि अर्जुन कसा एक क्षत्रिय आहे. आणि क्षत्रिय कसा असतो त्याला त्याचा कोणी अपमान केलेला सहन होत नाही. आणि त्यामुळे आता अर्जुन बघा युद्ध करायला नकार तर देतोय, युद्धभूमी सोडून कुठेतरी लांब जंगलात जाण्याचा विचार करतोय. तेव्हा कृष्ण त्याला हे समजवतायत की तू असं केलंस तर सर्वजण तुझी निंदा करतील, अपमानास्पद शब्दात तुझं वर्णन करतील. असं कोणीच म्हणणार नाहीये की अर्जुनाला दया आली म्हणून त्याने युद्धातून माघार घेतली. उलट ते असं म्हणतील की अर्जुन हा केवढा मोठा योद्धा होता पण त्याने युद्धातून पलायन केलं. आणि हे तुझ्या मनात सारखं येत राहील. तुला खूप दुःख होईल या गोष्टीचं, ज्यामुळे तुझी कुठेच प्रगती होणार नाही. कृष्ण अर्जुनाला इथे सांगतायत की तू क्षत्रिय आहेस याचा विसर पडू देऊ नकोस. आता बघा अशा प्रकारे कृष्णांनी अर्जुनाचा जो क्षत्रिय असा माइंडसेट आहे ना, मानसिकता आहे, त्याच्याकडे त्याचं लक्ष वेधलेलं आहे. त्याला जी अनाहूत करुणा वाटत होती आणि जी त्याला साजेशी नव्हती त्याबद्दल त्याला समजवलंय. आता भगवद्गीता बघा इतका सुंदर उपदेश आपल्याला देते ना, अशा वेळेला आपण कसं स्वतःबरोबर लगेच कनेक्ट होतो. मी कोण आहे, मला काय केलं पाहिजे, माझी कर्तव्य काय आहे, जसं इथे कृष्ण अर्जुनाला समजवतात. आणि पुढच्या प्रत्येक अध्यायामध्ये कृष्ण करतात वारंवार अर्जुनाला सांगतात की तू कोण आहेस आणि तुझी कर्तव्य काय आहेत. हे खूप महत्वाचं आहे. पुढची घेता स्लाइड माताजी. हा आता इथे बघा हा, ह्याच्या पुढची घ्या माताजी. हा 37वा श्लोक आहे, मी वाचते. हरे कृष्ण. हतो वा प्राप्यसी स्वर्गम जित्वा वा भोक्ष्यसे महिम तस्मात् कौन्तेय युद्धाय कृतनिश्चयः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. हे कौंतेया, रणभूमीवर तू मारला जाशील आणि तुला स्वर्ग प्राप्ती होईल, किंवा तू विजयश्री प्राप्त करून पृथ्वीचे साम्राज्य उपभोगशील. म्हणून दृढ निश्चयी होऊन उठ आणि युद्ध कर. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा कृष्ण इथे अर्जुनाला सांगताय की दोन शक्यता आहेत. पहिली शक्यता म्हणजे काय, तू युद्धात मारला जाशील म्हणजे तुला वीरगती प्राप्त होईल, तू स्वर्गात जाशील. कारण कर्तव्य करताना तुला मृत्यू आलेला आहे आणि स्वर्गात जाऊन आनंदच उपभोगशील. दुसरी शक्यता काय आहे की तू युद्ध जिंकशील, युद्ध जिंकलास तर तुला हे राज्य मिळेल आणि तू सम्राट होशील, म्हणजे तिथेही आनंदच आहे. ह्याच्या आधीची स्लाइड घेता माताजी. म्हणजे कृष्ण इथे ना अर्जुनाला फळ दाखवतायत बघा. आता जिंकलास तरीही आनंद आहे आणि हरलास तरीही आनंदच आहे, तसं कृष्ण समजावून सांगतायत. बघा कृष्ण काय म्हणतात अर्जुनाला की तुला वाटतंय ना की युद्ध न करण्यात आनंद आहे, पण युद्ध केले नाहीस तर तुला घाबरट किंवा युद्धातून पलायन केलेला असं म्हटलं जाईल. पण तू युद्ध लढलास आणि युद्ध लढताना मृत्यू पावलास म्हणजे हतोवा प्राप्यसी, तर तुला स्वर्ग मिळेल. आणि जिंकलास तर तुला राज्य मिळेल म्हणजे जितवा वा मोक्षसे महिम, म्हणजे दोन्हीकडे तुला आनंद आहे. त्यामुळे युद्ध न करता तुला आनंद मिळतो असं वाटतंय, हे चुकीचं आहे. तुला आनंद मिळेल, युद्ध केल्यानेच तुला आनंदाची प्राप्ती होईल, हे कृष्णाने अर्जुनाला इथे समजवलेलं आहे. बघा आता त्यामुळे अर्जुनाला ना कृष्ण समजावून सांगताना सांगतात की तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, म्हणजे तू उठ आणि दृढ निश्चयाने युद्ध कर. बघा आता एखादा व्यक्ती काय समजतो, मनात विचार काय करतो, भगवद्गीतेचं अध्ययन आहे किंवा हरे कृष्ण महामंत्राचा जप आहे, हे मी सगळं रिटायरमेंट नंतर करीन, म्हणजे पुढे ढकलतोय तो. ही गोष्ट अशी आहे ना, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, लगेच उठ आणि युद्ध कर, दृढ निश्चयाने युद्ध कर असं कृष्ण सांगतात. म्हणजे वेळच्या वेळी कर्तव्य करायला महत्व आहे. इथे कर्तव्य करण्यासाठीच कृष्ण अर्जुनाला प्रेरित करतायत, दृढ निश्चयाने युद्धाला तयार हो असं सांगतायत. कृष्ण भक्तीमध्ये कुठेही नुसतं घरी बसायचं, कर्तव्य सोडून घरी बसायचं असं कुठेही अजिबात कृष्णांनी सांगितलेलं नाहीये. कृष्णांनी गुरु म्हणून अर्जुनाला पटवून दिलेलं आहे की युद्ध करण्यात, त्याचं कर्तव्याचं पालन करण्यातच त्याचा आनंद आहे. हे लक्षात घेऊया, हे विशेष आहे. यासाठी आपल्याला गुरु हवेत बघा, जे आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. आपण आपल्या मनाने विचार करू लागलो ना तर ते योग्य असेलच असं नाही. गुरु आपले डोळे उघडतात, मनाच्या बाहेरचा विचार करू शकतो आपण. जसं आता इथे कृष्णांनी सांगितलंय अर्जुनाला, तस्मात उत्तिष्ठ कौंतेय, उठ आणि युद्धाला दृढ निश्चयाने तयार हो. घ्या माताजी पुढची स्लाइड. हा
हरे कृष्ण. नेहाभिक्रमण नाशोऽस्ति प्रत्यवायो न विद्यते स्वल्पम अप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात्. हरे हरे कृष्ण. कृष्ण. हरे कृष्ण. या प्रयत्नात कोणतेही नुकसान किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्याचे मोठ्या भयंकर भयापासून संरक्षण होऊ शकते. हरे कृष्ण. हरे कृष्ण. बघा, अर्जुनाचं कारण होतं युद्ध न करण्याचं, की अनेकांची हत्या करावी लागेल आणि हे पाप आहे. तर कृष्ण इथे अर्जुनाला काय समजवत आहेत, की माझ्या सेवेमध्ये, भक्तीमध्ये तू काम करतोयस, कार्य करतोयस, तेव्हा ही सेवा म्हणून धरली जाणार. इथे लिहिलंय ना, या प्रयत्नात कोणतेही भय किंवा ऱ्हास नाही आणि या मार्गातील अल्प प्रगतीनेही मनुष्य मोठ्या भयंकर भयापासून मनुष्याचे संरक्षण होऊ शकते. आता मनुष्यासाठी सर्वात मोठं भय कुठलं असू शकतं? तर श्रीला प्रभुपाद सांगतात अधःपतनाचं भय. म्हणजे पुढचा जन्म निम्न प्राण्यांच्या शरीरामध्ये होणं, जन्म, असं अधःपतन ज्याला म्हणतात. म्हणजे आता मानवी जन्म आहे आणि पुढचा जन्म जर का प्राण्याचा मिळाला तर ते अधःपतन झालं. हे सगळ्यात मोठं भय आहे. कारण या निम्न शरीरामध्ये, प्राण्यांच्या शरीरामध्ये आपण कृष्णांच्या पूर्ण विस्मरणात असतो. बघा, अगदी आपल्या आजूबाजूला असलेले कुत्रे, मांजर किंवा वनामधले हिंस्त्र पशु हे कृष्णांचं नाव घेऊ शकत नाहीत. त्यांना ही कृष्ण भावना माहितीच नाहीये, जाणीवच नाहीये त्या गोष्टीची. त्यांची जीभ पण एवढी जाड असते की ते मनुष्यासारखं महामंत्राचा जप पण करू शकत नाही. तर हे सगळ्यात मोठं भय झालं. आता हे कृष्णांचं स्मरण करण्याची जी संधी आहे ना, ती आपल्याला फक्त मनुष्य जन्मातच मिळू शकते. आपण आपल्या बुद्धीचा वापर करून कृष्णांच्या बद्दलचं ज्ञान प्राप्त करून घेऊ शकतो आणि अधःपतन किंवा अधोगती हे त्यासाठी भय म्हटलेलं आहे. आता बघा, ह्या मनुष्य जन्मात आपण कृष्ण भक्तीमध्ये थोडी जरी प्रगती केली, अल्प जरी प्रगती केली, तरी या अधःपतनाच्या भयापासून आपलं संरक्षण होतं. म्हणजे भक्ती मार्गात कुठेही पास किंवा फेल असं होत नाही. आता हनुमानांचं उदाहरण घ्या. बघा, त्यांनी लंका जाळली, त्यावेळेला कित्येक असुर लंकेमधल्या आगीमध्ये त्या मेले. मग त्यांना पाप लागलं का? तर नाही. प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये त्यांनी हे कार्य केलेलं होतं, त्यामुळे हनुमानाचा जय जयकारच होतो. जर विभीषणाचं उदाहरण घ्या. बघा, प्रभू रामचंद्रांची शरणागती घेतली, मग आपल्या भावाला, मोठ्या भावाला, रावणाला धोका दिला म्हणून त्याला देशद्रोही म्हणतात का? त्याला पाप लागलं का? तर नाही. त्याने प्रभू रामचंद्रांच्या सेवेमध्ये कार्य केलं म्हणून विभीषणाला कोणी देशद्रोही म्हणत नाही. उलट रामाचा भक्त म्हणूनच तो वंदनीय आहे. तर हे लक्षात घ्यायचंय. भौतिक जगासारखं नाहीये इथे. आपण थोडी जरी प्रगती केली कृष्ण भावनेमध्ये, तरी ती आपल्या अधःपतनाच्या भयापासून आपल्याला वाचवते. आता कृष्ण इथे काय सांगतात अर्जुनाला, की युद्ध कर. भौतिक जगात कसं असतं बघा, आपण एखादी कॉलेजमध्ये आपण परीक्षा देतो, डिग्रीची परीक्षा देतो फायनल याच्यामध्ये. तर त्यावेळेला आपल्याला परीक्षेचे ते सर्व पेपर क्लिअर करावे लागतात, तेव्हा पास होतो आपण आणि ती डिग्री प्राप्त करू शकतो. किंवा जटायूचं उदाहरण आपण घेऊ शकतो. बघा, त्याने रावणाला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला, पंख पण त्याचे छाटले गेले त्या प्रयत्नामध्ये. पण प्रभू रामचंद्रांनी त्याला तू नापास झालास असं म्हटलं का? नाही. उलट त्यांनी स्वतः त्याचे अंतिम संस्कार केले. रावणाला तू थांबवू शकला नाहीस, पण तुझे उत्तम प्रयत्न तू केलेस हे त्यांनी नोंद घेतली या गोष्टीची. तर भगवंत नेहमी आपले ना प्रयास बघतात, आपले एफर्ट्स महत्वाचे आहेत. आणि या प्रयत्नामध्ये जरी जटायूसारखे पंख छाटले जरी गेले, तरी आपल्याला भगवंत आशीर्वाद देतात आणि आपला उद्धार करतात. आता ह्याचा अर्थ असा नाही की भक्ती करतो म्हणून आपण चुकीची कर्म करावीत किंवा कृती करावीत. आपल्याला गुरु, साधू आणि शास्त्र या तिघांचेही आश्रय घेतला पाहिजे असं आपण म्हटलं. बघा, या तिघांचीही, म्हणजे गुरु, साधू आणि शास्त्र, या तिघांचीही त्या कृतीला संमती हवी, तर मग आपण हे कार्य करू शकतो. आता इथे कृष्ण अर्जुनाला अशा प्रकारे अर्जुनाला सांगतायत की युद्धामध्ये तू कौरव सेनेला मारलंस तरी ते पाप होणार नाही, कारण तू माझ्या आज्ञेने, माझ्या सेवेमध्ये हे कार्य करतोयस, त्यामुळे हे पाप धरलं जाणार नाही. आता पुढची स्लाइड घेता माताजी. आता पुढचं कारण आहे बघा, पारिवारिक परंपरा नष्ट होतील, कौटुंबिक परंपरा नष्ट होतील. ह्याबद्दल आपण पुढच्या अध्यायामध्ये ज्ञान घेणार आहोत. मी थोडंसंच तुम्हाला इथे सांगते. आता अर्जुनाचा प्रश्न होता की युद्धामध्ये कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती जर का मारल्या गेल्या, तर घरातील लहान मुलांना रूढी परंपरा कोण शिकवणार, कोण समजावून सांगणार, पितरांचं श्राद्ध कोण करणार, स्त्रिया असुरक्षित होतील, त्यामुळे अधर्म वाढेल, अवांछित संतती उत्पन्न होईल. मग आता इथे कृष्ण अर्जुनाला सांगताय की प्रत्येकाने जर का आपलं नियत कर्तव्य पार पाडलं, तर समाजामध्ये सगळीकडे शांती, आनंद लाभेल, धर्म लाभेल, नांदेल. आता बघा, या चित्रामध्ये गोवर्धन लीलेचा प्रसंग आहे की कृष्णांनी सर्व गोकुळवासियांना सांगितलं होतं की इंद्राची पूजा न करता
गोवर्धनाची पूजा करा. आणि गोकुळवासियांनी कृष्णांचं ऐकलं होतं ते बघून इंद्राला खूप राग आला होता. चिडून त्यांनी खूप इंद्राने पाऊस पडला, 7 दिवस पाऊस पडला. सगळीकडे गोकुळामध्ये हाहाकार झाला. तेव्हा कृष्णांनी तो गोवर्धन पर्वत उचलून आपल्या करंगळीवरती धरला आणि सर्व गोकुळवासियांचं रक्षण केलं. आता कृष्णांनी विचार केला असता की गोकुळवासियांचं रक्षण मी करणार नाही, माझं कर्तव्य करणार नाही, तर पावसामध्ये संपूर्ण गोकुळ वाहून गेलं असतं. तर इथे कृष्ण तेच समजावून सांगतात की समाजामध्ये प्रत्येकाने जर का आपापली कर्तव्य पार पाडली, नियत कर्तव्य, तर सर्वत्र धर्म, शांतता आणि आनंद लाभतो. आता इथे कृष्ण समजवतात अर्जुनाला की युद्ध कर, तू युद्धाला तयार हो. कारण माझ्या आदेशानुसार कार्य केलंस तू तर मी तुझ्या पित्रांचंही कल्याण करेन. आता युद्ध केलंस तर सगळ्याची काळजी मी घेईन. म्हणजे आता एखादं झाड असेल बघा, आपण त्याच्या मुळाला जेव्हा पाणी घालू तेव्हा ते सगळ्या झाडाच्या सगळ्या प्रत्येक अवयवापर्यंत ते पोचतं. तसंच आहे, जेव्हा आपण कृष्णाच्या भक्तीमध्ये असतो तेव्हा पितरच काय, समाज सर्वत्र आनंदच नांदेल, हे महत्वाचं आहे. आता कृष्णांकडे जर का आपल्याला जायचं असेल तर व्यवसायात्मिका बुद्धी हवी. याबद्दल आपल्याला पुढच्या श्लोकामध्ये सांगितलेलं आहे, ते आपण आता बघूया. माताजी पुढची स्लाइड घेता. हा, आता बघा ह्या श्लोकामध्ये मी आता अनुवाद वाचा माताजी डायरेक्ट, आपण हरे श्लोक कृष्णा. नंतर. हा. ते या मार्गावर असतात त्यांची बुद्धी दृढ निश्चय असते आणि त्यांचे ध्येयही एक असते. हे प्रिय कुरुवनंदन, जे डळमळीत वृत्तीचे असतात त्यांच्या बुद्धीला अनेक फाटे फुटलेले असतात. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा 7व्या श्लोकामध्ये अर्जुन कृष्णाची शरणागती घेतो आणि अर्जुन म्हणतो की तुम्ही माझे गुरु आहात कृष्ण, मला तुम्ही आता उपदेश करतात. आणि कृष्ण जेव्हा उपदेश करतात, त्याला गुरु म्हणून उपदेश करतात, तेव्हा त्याला सांगतात की आता तुला गोंधळून जाण्याची गरज नाही. आता आपण कालच्या अध्यायामध्ये बघा, भक्ती सिद्धांत सरस्वती जे श्रीला प्रभुपाद यांचे गुरु होते, त्यांनी काय आदेश दिला होता की पाश्चात्य देशात जाऊन कृष्ण भक्तीचा प्रसार तू कर. आणि श्रीला प्रभुपाद ह्याच्या मनात काही शंका होती का? तर अजिबात नव्हती. आपल्या गुरुचा आदेश त्यांनी तंतोतंत पाळला. तर जेव्हा आपण गुरूंचा आश्रय घेतो तेव्हा आपल्या साऱ्या शंका, प्रश्न दूर होतात. म्हणून कृष्ण अर्जुनाला काय सांगतात की मी तुझा गुरु आहे, तू माझ्या आज्ञेचं पालन कर, मी सांगेन तसं कर, तुझे सगळे असमंजस दूर होतील. ह्याला काय म्हणतात? व्यवसायात्मिका बुद्धी. व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे काय? निश्चयात्मक बुद्धी. अर्जुन कसं आहे, आता एकाच वेळी अनेक गोष्टींचा विचार करतोय. म्हणतो करुणा मला वाटते आहे, मला आनंदच वाटत नाहीये, हत्या करणं पाप आहे, परंपरा नष्ट होतील, अशा अनेक गोष्टींचा तो विचार करतोय. म्हणजे त्याची बुद्धी निश्चयात्मक नाहीये. म्हणून कृष्ण त्याला सांगतायत की गुरु म्हणून तुला मी जे करायला सांगतो ते तू कर. आता इथे चित्रामध्ये जी गोष्ट आहे आपल्याला माहिती आहे, द्रोणाचार्य सर्व कौरवांना आणि पांडवांना बोलवतात. ह्या गोष्टीचं काय महत्व आहे की अर्जुन हा कसा एकाग्रचित्त योद्धा होता, म्हणजे धनुर्धर होता. त्याने जो बाण मारला किती एकाग्रतेने तो मारलेला आहे. इथे त्याचा काय संदर्भ आपल्याला घ्यायचा आहे की निश्चयात्मक बुद्धी हवी. हा, तर तो त्याचं महत्व आहे. आता मी गोष्ट सांगत नाही कारण आपल्याला अध्याय मोठा असल्यामुळे आपल्याला तो संपवायचा आहे. तर आता कृष्णांनी अर्जुनाला बुद्धियोग सांगितला बघा. व्यवसायात्मक बुद्धी म्हणजे निश्चयात्मक बुद्धी म्हणजे काय ते सांगितलं. कर्मयोगापेक्षा बुद्धियोग श्रेष्ठ आहे असं म्हटल्यावरती आता अर्जुनाला जिज्ञासा निर्माण झाली की जे कृष्ण असं म्हणता आहेत की ज्याची व्यवसायात्मिका बुद्धी असते म्हणजे तो स्थितप्रज्ञ असतो. मग तो कसा असतो, कसा चालतो, कसा बोलतो, तो ओळखायचा कसा? आता म्हणजे तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता असं असं म्हटलेलं आहे इथे. तर ज्याची प्रज्ञा जागृत झालेली आहे. प्रज्ञा जागृत होणे म्हणजे काय? बुद्धीच्या पुढची अवस्था आहे. आता आपल्या सगळ्यांना बुद्धी असते पण प्रज्ञा ही त्याच्या पुढची अवस्था आहे जी साधनेने जागृत होते. म्हणजे आता आपण ग्रंथांचं नवीन अर्थ लागणं, म्हणजे नेमकं काय कृष्णांना सांगायचंय हे आपल्याला समजणं, साधनेतला बारकावा कळणं, हे असं सुरू होतं. म्हणजे बुद्धी आपली सूक्ष्म होते. सत्वगुणाचा जास्तीत जास्त उत्कर्ष झालेला असतो त्यावेळेला. शब्दांचे अर्थ आपल्याला कळतात. तर ह्यासाठी साधनेला खूप महत्व दिलेलं आहे. म्हणजे हे समजण्यासाठी गुरूंची कृपा लागते, साधना आवश्यक असते, मग हळूहळू आपल्याला हे कळतं. आता आपण कृष्णांच्या जवळ का पोचू शकत नाही? कारण आपल्याही बुद्धीला या अर्जुनासारखेच अनेक फाटे फुटलेले आहेत. बहुशाखा बुद्धी असं म्हटलेलं आहे इथे. तर आपलेही अनेक ध्येय असतात बघा.
आपली ही बुद्धी निश्चयात्मक जर का झाली, आपण एकच गोष्टीवरती जर का फोकस केलं, केंद्रित केलं की मला कृष्ण भक्तीच करायची आहे, तर आपल्याला कृष्णांची प्राप्ती होईल. आपली परिस्थिती काय आहे, आपली अनेक ध्येय आहेत, त्याच्यापैकी एक ध्येय आपलं कृष्णांच्या जवळ जाण्याचं आहे. आता आपल्याला इथे लक्षात काय ठेवायचं आहे की एखादी गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला त्याच्यावरती एकाग्र व्हायला पाहिजे. इतर सर्व जी डिस्ट्रॅक्शन्स आहेत ती काढून टाकली पाहिजेत. पूर्ण एकाग्रतेने त्या ध्येयावरती लक्ष केंद्रित करायला पाहिजे. ध्येयापासून दूर नेणाऱ्या गोष्टी आपल्याला बाजूला सारायला आलं पाहिजे. हे याचं महत्व आहे. आता माताजी पुढची स्लाइड घ्या. आता इथे कृष्णांना अर्जुन विचारतोय की हा जो स्थिताधीर मुनी आहे ह्याची लक्षणं मला सांगा. आता व्यवसायात्मिका बुद्धी म्हणजे ज्याची निश्चयात्मक बुद्धी आहे, हा कसा ओळखायचा, त्याची भावना समाधिस्थ झाली आहे, त्याची लक्षणं काय आहेत, तो कसा बोलतो, तो कसा चालतो, याबद्दलचं आपल्याला सांगितलेलं आहे. पुढची स्लाइड घ्या माताजी ह्याच्या. हा, आता ही जी लक्षणं आहेत ना ती आपण एक एक करून समजून घेऊया. ज्याची बुद्धी निश्चयात्मक झालेली आहे याला स्थिताधीर मुनी असं म्हणतात, असं इथे सांगितलेलं आहे. माताजी आधीच्या स्लाइड मधला फक्त तुम्ही अनुवाद वाचाल. हा. हरे कृष्णा. अर्जुन म्हणाला, हे कृष्ण, ज्याची भावना अशी समाधिस्थित झाली आहे, त्यांची लक्षणे काय आहेत, तो कसा आणि कोणत्या भाषेत बोलतो, बसतो कसा आणि चालतो कसा. हरे कृष्णा. हरे कृष्ण. आता याच्या पुढची स्लाइड घ्या माताजी. आणि ह्याच्याही पुढची घ्या ज्याच्यामध्ये प्रल्हाद महाराजांचा, हा ही राहते. आता बघा ही स्थिताधीर मुनी कसा असतो, तर स्थिताधीर मुनी ना सर्व प्रकारच्या इंद्रिय इच्छांचा त्याग करतो. आता बघा इथे आपल्याला कृष्ण कुठेही असं सांगत नाहीयेत की तुम्ही गृहस्थाश्रमामध्ये राहू नका, नोकरी व्यवसाय सांभाळू नका, पैसे कमवू नका, मित्रमंडळींबरोबर जाऊ नका, असं सांगत नाहीत. आपल्याला परिवाराचा त्याग करायला कृष्ण सांगत नाहीत, पण कृष्ण आपल्याला काय सांगतायत की इंद्रिय तृप्तीच्या मागे जाऊ नका. बघा, इंद्रिय तृप्तीची इच्छा असणं म्हणजे अशांत मन आहे. आणि जेव्हा मनाला आपण कृष्ण भावनेशी जोडतो तेव्हा आपोआपच इंद्रियांच्या इच्छा प्रयत्नाविना क्षीण होतात. आता कृष्ण म्हणतात की तुम्ही कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडा, नोकरी व्यवसाय सांभाळा, पण कुठलीही शंका न बाळगता हे सर्व करताना कृष्ण भावनेमध्ये संलग्न राहा. अशा सेवेने स्थितप्रज्ञ बनू शकतो. आता इथे चित्रामध्ये बघा प्रल्हाद महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे स्थिताधीर मुनी म्हणून. प्रल्हाद महाराजांचे वडील कोण, हिरण्यकश्यपू, अनेक अत्याचार केले. आता प्रल्हाद त्यांना सर्वश्रेष्ठ मानत नसे, प्रल्हाद महाराज नारायणाला सर्वश्रेष्ठ मानत असत आणि हिरण्यकश्यपूला याचा खूप राग होता. मग त्याने प्रल्हादला मारायचा अनेक वेळा प्रयत्न झाला, पण प्रल्हाद महाराज कसे होते, स्थिताधीर मुनी होते. त्यांचं मन नारायणाच्या चरणी स्थिर होतं. तर त्यामुळे त्यांना ज्ञान होतं की मी शरीर नसून आत्मा आहे. त्यामुळे विषारी सर्प, हत्तीच्या पायी तुडवलं गेलं, अग्नी, त्यांना काही, त्यांच्या आत्म्याला काही करू शकले नाहीत. बघा आता एवढ्या त्रासात पण प्रल्हाद महाराज कसे शांत चित्त राहिले, सीताधीर मुनी सारखे राहिले. आता इथे चित्रामध्ये होलिके बरोबर अग्नीमध्ये त्यांना बसवलंय, पण त्यांचं मन मात्र कुठे नारायणावर स्थिर असल्याने अग्नीची उष्मा पण त्यांना जाणवली नाही. सीताधीर मुनींचं दुसरं उदाहरण म्हणून आपण श्रीला प्रभुपादांचं पण घेऊ शकतो. त्यांनी केवढे कष्ट घेतले बघा, अनेक पुस्तके लिहिली, जहाजातून जात असताना अमेरिकेला त्यांना हृदयविकाराचे झटके आले, पण तरी त्यांनी आपल्या गुरुची आज्ञा पालन करताना भगवत धर्माचा अमेरिकेत जाऊन प्रसार केला आणि गुरूंची आज्ञा पाळली त्यांनी. त्यामुळे गुरूंनी आणि कृष्णांनी त्यांचं रक्षण केलं. आणि विशेष म्हणजे हे कार्य त्यांनी 70व्या वर्षाच्या नंतर केलेलं आहे. आज आपण जे भगवद्गीतेचं अध्ययन करू शकतोय हे त्यांनी लिहिलेल्या ह्या जशी आहे तशी या भगवद्गीतेमधली जी साधी सोपी भाषा आहे त्यामुळेच आपण हे ज्ञान ग्रहण करू शकतो. तर आपण श्रीला प्रभुपाद यांना साष्टांग प्रणाम करूया. हा, पुढची स्लाइड घेता माताजी. आता हा जो स्थिताधीर मुनी असतो ना, तर तो त्रिविध तापांनी त्याचं मन विचलित होत नाही. त्रिविध ताप म्हणजे काय, त्रास म्हणूया आपण. 3 प्रकारचे ताप, त्रिविध ताप, आधी दैविक, आधी भौतिक आणि आध्यात्मिक. याबद्दल आपण पुढे शिकणार आहोत. तर ह्या त्रासांनी, त्रिविध तापांनी त्याने तो विचलित होत नाही. आपलं कसं असतं बघा, आपल्या जीवनात काही त्रास असेल तर आपलं लक्ष फक्त त्या समस्येवर किंवा त्या तापांवरच असतं. आपण कृष्णाकडे पूर्ण दुर्लक्ष करतो. तर स्थिताधीर मुनी काय करतो, स्थिताधीर मुनीला हे ताप असतात, हे त्रास असतात, समस्या येतात, पण त्याचं मन या तापांनी विचलित होत नाही असं म्हटलेलं आहे. आता एखादी सुखाची गोष्ट आली तरी तो हर्षोल्लासित होत नाही.
त्याला हे ज्ञान असतं की हे सर्व मला कृष्णांनी दिलेलं आहे आणि संकट जरी आली तरी कृष्णांनी माझ्या मनाचं बळ वाढवण्यासाठी ही बिकट परिस्थिती आणलेली आहे असं तो मानतो आणि तो सुखदुःखामध्ये सम असतो. हे लक्षात घेऊया. आता सीताधीर मुनीचा कृष्णांवरती पूर्ण विश्वास असतो. एखादं दुःख संकट माझ्यावर आलं तरी हे कृष्णांना माहिती आहे, कृष्णांच्या अनुमतीशिवाय काही होऊच शकत नाही, हा त्याचा दृढ त्याचा विश्वास असतो. आता माझ्या आयुष्यात येणारी प्रत्येक गोष्ट मला कृष्णांनी दिलेली संधी आहे त्यांच्याजवळ पोहोचण्याची, असा पूर्ण दृढ विश्वास त्याचा असतो. आता बघा एखाद्या कुत्र्याच्या समोर ना कोणी हाड टाकलं तर तो कुत्रा काय करतो बरं, पटकन त्या हाडाकडे बघतो, तर क्षणी त्याचं लक्ष त्या हाडाकडे जातं. आपणही तेच करतो बघा. आता पण सिंहाच्या समोर जर का एखाद्याने हाड टाकलं तर तो सिंह कुठं बघेल, तो त्या हाडाकडे ढुंकून बघणार नाही, पण ते हाड कोणी टाकलं तिथे त्याची नजर रोखेल. तर आपली ही अशी परिस्थिती असते बघा, आपण त्या हाडाकडे वेगळ्या वेगळ्या परिस्थितीकडे तसं बघत असतो त्या कुत्र्याच्या सारखं. आपण जेव्हा सिंहासारखा विचार करू लागतो तेव्हा आपलं लक्ष त्या हाडाकडे न राहता म्हणजे कोणी टाकलं असेल हे आपण बघतो. तर आपल्या जीवनामध्ये ही जी दुःखद परिस्थिती आहे किंवा सुख आहे हे इतर कोणी नसून देणार हे कृष्ण आहेत, हे आपल्याला लक्ष घेतलं पाहिजे. सर्व कारण म्हणतात, सर्व कारणांचे कृष्णच कारण आहेत. तर त्यामुळेच दुःखाचा जो प्रसंग आहे, बिकट प्रसंग, हा भगवंतांबरोबर जोडून घेण्याची उत्तम संधी मानली पाहिजे आणि योग्य प्रकारे त्याचा वापर केला पाहिजे. हा सीताधीर मुनी सुखाचं श्रेय पण भगवंतांना देतो की मी हे सुख मिळण्यास अपात्रच आहे, केवळ भगवंतांच्या कृपेनेच मला हे प्राप्त झालंय. म्हणजे दोन्ही परिस्थितीमध्ये तो सम राहतो हे सांगितलेलं आहे. हा, तर इथे आपण आता पुढची स्लाइड बघूया माताजी. हा, नक्की. आता इथे कासवाचं उदाहरण आहे, वाचा माताजी. हरे कृष्ण. ज्याप्रमाणे कासव आपले अवयव आपल्या कवचात आवरून घेते त्याप्रमाणे तो जो आपल्या इंद्रियांना इंद्रिया विषयातून आवरून घेतो तो पूर्ण चेतनेमध्ये दृढपणे स्थिर होतो. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता ज्याप्रमाणे कासव काही धोक्याची जाणीव झाली की आपले सगळे अवयव कवचामध्ये ओढून घेतं, सीताधीर मुनीही तसाच असतो. इंद्रियाच्या विषयांना बळी पडत नाही. मान अपमान हानी लाभ या सर्वांमध्ये सीताधीर मुनी स्थिर किंवा सम असतो. हा सीताधीर मुनी आपली जी इंद्रिय असतात ना त्या कृष्णांच्या सेवेसाठी वापरतो. स्वतःच्या इंद्रिय तृप्ती करता, स्वतःच्या संतुष्टी करता इंद्रिय न वापरता भगवत सेवे करता तो वापरतो इंद्रिय. आता इथे कासवाचं उदाहरण का दिलेलं आहे, कासवाचे हातपाय बघा नाजूक असतात. त्याला काही धोक्याची जाणीव झाली, संशय आला तर ते कासव लगेच आपला अवयव सगळे कवचामध्ये ओढून घेतात आणि इतर वेळी हातपाय बाहेर काढून ते पोहतं. तसाच हा सीताधीर मुनीची इंद्रिय जी असतात ना ती तो ताब्यामध्ये ठेवतो. आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी स्वतःच्या इंद्रियांचा वापर करत नाही, केवळ भगवंतांच्या सेवेसाठीच इंद्रियांचा वापर करतो. म्हणजे इंद्रियांच्या ताब्यात तो नसतो, तर तो इंद्रियांचं नियमन करत असतो. आवश्यक तेवढ्या गोष्टींसाठीच तो इंद्रियांचा वापर करतो. म्हणजे मन आणि इंद्रिय ही दोन्ही त्या सीताधीर मुनीच्या ताब्यात असतात. इंद्रियांचं दमन आणि मनाचं शमन तो दोन्ही हे करू शकतो, हे महत्वाचं आहे. घ्या माताजी पुढची स्लाइड. ह्याच्याही पुढची घ्या, एक दोन स्लाइड पुढे माताजी, एक ह्याच्याही पुढची बघा. एक श्रीला प्रभुपाद यांचं ह्याच्या पुढे बघा, दोन स्लाइड पुढे असतील. हा हा, ही ठेवा. आता बघा हा, आता आपण बघितलं की आता ह्या इंद्रियांना मर्यादित ठेवायचं सीताधीर मुनी सारखं, म्हणजे त्यांना काही नियम लावले पाहिजेत. म्हणजे हेच खायचं म्हणजे प्रसादच खायचा, पायाने मंदिरातच जायचं, इतर कुठे जायचं नाही, हातांनी अर्चविग्रहाची सेवा करायची, म्हणजे इतर वेडवाकडं कुठलं कार्य करायचं नाही, असं ठरवायला पाहिजे. आता ह्या प्रकारे इंद्रियांना मर्यादित ठेवण्यामध्ये जो प्रयत्नशील असतो ना त्याला साधक म्हटलं जातं बघा. आणि जो हे करण्यामध्ये यशस्वी होतो तो झाला सिद्ध, शुद्ध भक्त झाला. म्हणजे सिद्ध काय असतो, इंद्रिय नियमन तो सहजपणे त्याच्यामध्ये घडू शकतो. पण साधकाला इंद्रिय नियमन करण्याचे प्रयत्न करावे लागतात. जेव्हा साधक अशा प्रकारे अनेक वर्ष असे नियम पाळतो तेव्हा तो शुद्ध भक्त होऊ शकतो किंवा स्थिताधीर मुनी होऊ शकतो. हे पटकन होत नाही, ही साधना आहे ह्यामध्ये. हा, तर मग ते सहजपणे होतं. आता जेव्हा सहजपणे होतं तेव्हा मग कान जे ऐकायचं तेच ऐकतात, उगीच काही ऐकत नाही. डोळे जे पाहायचं तेच पाहतात, दृष्टी इतर गोष्टी पाहतच नाही. जीभ जे बोलायचं तेच बोलते, उगीच काही म्हणजे गप्पा म्हणा किंवा तसं बोलतही नाही. आणि वर्षानुवर्ष असं वळण लावावं लागतं तेव्हाच हे होऊ शकतं. आता सीताधीर मुनीला आपल्या इंद्रियाची, स्वतःच्या इंद्रियांची तृप्ती करायची नसते, म्हणून तो इथे तिथे जात नाही.
तर तो का जातो? तर बघा, आता इथे उदाहरण दिलेलं आहे श्रीला प्रभुपादांचं, आपण समजून घेऊया. आपण बघा, आपण अनेक ठिकाणी जातो, भेटी देतो, कधी मार्केटमध्ये जाऊ, कधी ऑफिसला जाऊ, दुसऱ्या गावी जाऊ, दुसऱ्या देशात पण आपण जातो. पण आपला उद्देश काय असतो? तर इंद्रिय तृप्ती. मला हे बघायचंय, ते खायचंय, हे विकत घ्यायचंय, अशा उद्देशाने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणात जातो. पण हा जो सीताधीर मुनी असतो, तो काय करतो? भक्तीचा प्रसार करण्यासाठी, कृष्ण भावनामृत देण्यासाठी, स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी तो जात नाही. श्रीला प्रभुपाद यांनी जगभर कृष्ण भावनेचा प्रसार करण्यासाठी भ्रमण केलं, तर हे लक्षात घेऊया. आता इथे पूर्ण निश्चयाने श्रीला प्रभुपाद ह्याचा भागवत धर्माचा प्रसार त्यांनी केला. 108 मंदिरं तिथे बांधलेली आहेत आणि श्रीला प्रभुपादांचं कार्य आपण काल बघितलेलंच आहे. आता ह्याच्यावरती ना अर्जुनाचा प्रश्न आहे की आता मलाही असं स्थिताधीर मुनी व्हायचंय, पण मी का बरं बनू शकत नाही? ह्याच्यावरती अर्जुन आता म्हणतो, कृष्णांना प्रश्न विचारतोय. माताजी, त्या आधीच्या स्लाइड घेता का? नाही, याच्या पुढची घ्या, याच्या पुढची 62वा श्लोक. हा, आता मी वाचते श्लोक. 62 आणि 63 श्लोक माताजी एकत्रच वाचा, त्याचा अनुवाद. हो. एकच मिनिट. हा, हरे कृष्ण. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते, संगात् संजायते कामः, कामात् क्रोधोऽभिजायते, क्रोधात् भवति सम्मोहः, सम्मोहात् स्मृतिविभ्रमः, स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो, बुद्धिनाशात् प्रणश्यति. हरे कृष्ण. हरे कृष्ण. इंद्रियाविषयांची चिंतन करताना मनुष्याची त्या विषयांची आसक्ती वाढत जाते आणि अशा आसक्तीतून काम उत्पन्न होते आणि कामापासूनच क्रोधाचा उद्भव होतो. क्रोधापासून संमोहन निर्माण होतो आणि भ्रमित होते. जेव्हा स्मृती भ्रमित होते तेव्हा बुद्धिनाश होतो आणि बुद्धी विनाश होतो तेव्हा मनुष्याचे पुन्हा भौतिक अंधकृपात पतन होते. हरे कृष्णा. हरे कृष्ण. बघा, आधीच्या श्लोकामध्ये कृष्णांनी सीताधीर मुनीबद्दल अर्जुनाला ज्ञान दिलं. सीताधीर मुनी इंद्रिय संयमित करतो, नियमन करतो इंद्रियांचं. इंद्रिय उपभोगाच्या विषयांना बळी पडत नाही. पण आता ज्याची इंद्रिय संयमित नाहीत त्याचं काय होतं, याबद्दल या 2 श्लोकामध्ये सांगितलेलं आहे. मानसशास्त्रामध्ये किंवा मनोविज्ञान या विषयावरती अभ्यास करणाऱ्यांसाठी हे खूप महत्वाचे श्लोक आहेत. आपण एखादी चुकीची गोष्ट करतो, चुकीची गोष्ट केल्यानंतर आपल्याला वाटतं की मला हे करायचं नव्हतं, पण हे घडलं माझ्या हातून. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं पतन हे या 8 पायऱ्यांमध्ये होतं. ते कसं, हे आपण बघूया. भगवद्गीतेमध्ये किती सायंटिफिक अनालिसिस दिलेलं आहे, हे पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटेल. आता जगामध्ये बघा, सर्वत्र आहार, निद्रा, भय, मैथून सुरूच आहे. जेव्हा ह्याबद्दल आपण चिंतन करतो ना, तेव्हा ते संग करण्याची इच्छा उत्पन्न होते. मग ही काही एखादी व्यक्तीच असेल असं नाही, एखादी वस्तू पण असू शकेल. आपल्या मनामध्ये बघा असंख्य विचार येतात. त्यातल्या एका विषयावरती किंवा एका विचारावरती जेव्हा आपण आपली ऊर्जा लावतो, म्हणजे ते चिंतन म्हटलं जातं. तेच आता संघाचं पुढे कारण बनतं. म्हणजे आसक्ती तयार झाली. ध्यायतो विषयान् पुंसः संगस्तेषुपजायते. मला हे पाहिजे, पाहिजे म्हणजे पाहिजेच, काही झालं तरी पाहिजेच. आता पाहिजे हे ठीक आहे, इच्छा होणं हे ठीक आहे, पण ते मिळेलच असं नाही. मग म्हटलंय कामात क्रोधोऽभिजायते. म्हणजे ही गोष्ट मला ह्या प्रकारे करून हवी आणि ती त्या प्रकारे केली नाही, मिळत नाही, तेव्हा तो क्रोध येतो. आता इथे समजून घेऊया, क्रोध हा परिणाम आहे बघा. याचं मूळ कशामध्ये आहे? चिंतनामध्ये. आणि हा क्रोध कुठला आहे? तर इंद्रिय तृप्तीमध्ये बाधा आल्याने हा क्रोध निर्माण झालेला आहे. एखादा व्यक्ती आता चिंतन करतो, तो विचार करत असेल की मला ही विशिष्ट गोष्ट केल्याने मला अतिशय आनंद मिळेल. आता प्रत्येकासाठी ती विशिष्ट गोष्ट कुठली तरी वेगळी असू शकेल. वेगळ्या वेगळ्या कल्पना असतात माणसांच्या. कोणासाठी कपडे खरेदी करून आनंद मिळत असेल, कोणाला दागिना बनवून मिळत असेल, कोणाला गाडी विकत घेऊन मिळत असेल, कोणासाठी ती एखादी व्यक्ती पण असेल. हा, तर ह्या विशिष्ट गोष्टी वेगळ्या वेगळ्या आहेत. अजून एक गोष्ट काय समजून घ्यायची आहे इथे आपल्याला, आपण कधी कधी विचार करतो ना, कुठल्या तरी एका माणसामुळे मला अतिशय क्रोध आला. पण आता हा श्लोक समजून घेतल्यानंतर आपल्याला कळतं की कुठल्याही दुसऱ्या व्यक्तीची आपल्याला क्रोध देण्याची क्षमता नाहीच आहे. कोणाचं सामर्थ्य नाही आपल्याला क्रोधित करणं. आसक्ती आपण निर्माण करतो आणि ती पूर्ण न झाल्याने क्रोध येतो. तर इंद्रिय विषयांचं चिंतन करू लागल्याने काम किंवा इंद्रिय तृप्तीची इच्छा निर्माण झाली, ही सुरुवात आहे बघा इथून. आणि ह्या पुढे ती सगळी घसरगुंडी आहे. प्रथम विषयांचं चिंतन, मग आसक्ती, मग संग करण्याची इच्छा, असं एका पाठोपाठ एक होत जातं आणि मग तिचं पतन होतं, अंधकाराच्या दिशेने तो जातो.
आता एखाद्या व्यक्तीने या चिंतनाला प्रारंभीच जर का आळा घातला ना, तर पुढील पतनापासून तो वाचतो. आता एखाद्या साधकासाठी ना हा खूप महत्वाचा श्लोक आहे. म्हणजे इच्छाच नसेल तर बघा आपण करणारच नाही ती गोष्ट. इच्छा असेल तर काम निर्माण होईल. काम निर्माण झाला की तो मग नियंत्रणामध्ये आणणं कठीण आहे. काम निर्माण झालेली व्यक्ती कसा विचार करते की ही भोग वस्तू प्राप्त करूनच मी सुखी होईल, नाही तर मला सुख मिळणारच नाही, आनंद मिळणारच नाही. खरं तर आता बघा भौतिक जगामधली कुठलीही भोग वस्तू मला सुखी करेल हा भ्रम आहे आपला. ज्याला हे समजतं ना तो या आसक्तीच्या चक्रामध्ये अडकत नाही. तर मानसशास्त्रांचा अभ्यास करण्यासाठी हा खूप संशोधनाचा विषय आहे. आता पुढच्या वेळेला एखादा मनुष्य आपल्याला दिसला ना जो ह्या प्रकारे त्याचं पतन झालंय, तर आपण समजायचो या आसक्तीच्या चक्रामधून गेलेला आहे. आता जे काम आपण आपल्या इंद्रिय तृप्तीसाठी करतो ना त्याला काम म्हटलं जातं. पण कृष्णांच्यासाठी जेव्हा आपण करू, कृष्णांच्या तृप्तीसाठी जेव्हा करू त्याला प्रेम म्हटलं जातं. आता उदाहरण घेऊया बघा, माझ्याकडे 10 साड्या आहेत पण मला एक 11वी साडी घ्यायची आहे का, तर मला ती आवडलीये, मला त्याचा रंग आवडला, त्याच्यावरचं डिझाईन आवडलं, मला ती सुंदर वाटली. ह्याच्यामध्ये कुठेही कृष्णांचा विचार नाहीये, हे माझ्या इंद्रिय तृप्तीची गोष्ट आहे. तर इथे ह्याला प्रेम म्हणत नाहीत. प्रेम हे म्हणजे कृष्णांच्या विचाराने केलेली गोष्ट आहे. हे आपल्यासाठी स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जेव्हा करतो तेव्हा ते काम असतं. स्त्री पुरुषांच्यासाठी काम म्हणजे आम्हाला एकत्र राहायचं आहे कारण आपापल्या इंद्रियांची तृप्ती करायची आहे. आता इंद्रिय तृप्तीची इच्छा म्हणजे हे जे काम आहे ना कधीही न संपणार आहे. किती पण पूर्ण करा, भौतिक इच्छा संपत नाहीत. संपूर्ण जीवनभर जरी एखादी व्यक्ती आपल्या इच्छा पूर्ण करण्यात लागून राहिली, दिवस रात्र भोग केला, तरी खूप मेहनत घेतली त्याच्यावर, तरी त्याला संतुष्टी मिळत नाही, शांती मिळत नाही. कारण काम कधी शांत होत नाही. संतुष्टी ही आत्म्याची वृत्ती आहे, शरीर किंवा इंद्रियांची नाहीये. आता बघा या भोगाच्या विषयाचं जेव्हा आपण चिंतन करतो तेव्हा ह्या एक एक पायऱ्या आपण पूर्ण करतो. आणि ह्या इंद्रिय विषयांच्या आपण इच्छा केली, भोग करण्याची इच्छा केली आणि ती पूर्ण नाही झाली तर क्रोध येतो. आता क्रोध उत्पन्न झाला की काय होतं, क्रोधाने आपला संमोह तयार होतो. संमोह म्हणजे काय, भ्रमित होते व्यक्ती. भ्रम झाल्याने त्याला स्मृती विभ्रम होतो, तो विसरतो, त्याला परिस्थितीचा विसर पडतो. आपण इतक्या बातम्या बघा वर्तमानपत्रामध्ये वाचतो ना, एका कुटुंबामध्ये एका भावाने दुसऱ्या भावाचा खून केला, किंवा चाइल्ड अब्युजच्या केसेस, डोमेस्टिक व्हायलन्सच्या केसेस आपण वाचतो. आणि हे काय केवळ भारतातच नाहीये, जगभर हे चाललंय. आता हा एवढा क्रोध आला कुठून की त्याने आपल्या भावाला मारलं किंवा एखाद्या बालिकेवरती अत्याचार केला, कारण तो भ्रमित झाला. भ्रमित झाल्याने त्याचा स्मृती नाश झाला. तो विसरला की हा माझा भाऊ आहे, ही एक लहान मुलगी आहे, ही माझी पत्नी आहे. आणि स्मृती विभ्रम झाल्याने बुद्धी नाशात प्रणश्यती म्हटलेलं आहे, बुद्धी नाश पावते आणि आत्म्याचं भौतिक जगामध्ये पतन होतं. आता आपल्याला पुढच्या वेळी जेव्हा आपण असं बघू की आपल्या बरोबरही अशा काही गोष्टी होतात, आपल्याला माहिती आहे आपण चुकीचं वागतो, तरी पण आपण करतो ते, तर समजायचं की आपण ऑलरेडी ह्या पायऱ्या सगळ्या पार केलेल्या आहेत, 8 पायऱ्या. तर पहिली पायरी जी आहे ना, ध्याय तो विषयांपुंसा, म्हणजे चिंतन करणं. हे जेव्हा आपण करू लागतो तेव्हा पुढच्या सर्व पायऱ्या आपण फॉलो करणार, कारण ही घसरगुंडी आहे. आणि म्हणून कुठल्या तरी एका पायरीला आपण स्वतःला आवर घालणं किंवा आपण आळा घातला नाही तर आपलं निश्चित नुकसान होणार, हे लक्षात ठेवूया. आता एखाद्या पतन झालेल्या मनुष्याला तुम्ही बघाल तर त्याने ह्या 8ही पायऱ्या पार केलेल्या असतात. माताजी पुढची स्लाइड घेतात, त्याच्यामध्ये बघा ते आसक्तीचं चक्र दाखवलेलं आहे. याच्या पुढची घ्या. हा हे बघा, हे आसक्तीचं चक्र आहे. ह्या 8 पायऱ्या आहेत. ध्यायतो विषयान पुंसा संगस्तेषु पजायते. हा, ज्या वेळेला माणसाचं पतन होतं त्यावेळेला तो ह्या 8ही पायऱ्या पार करतो. आणि जेव्हा व्यक्ती स्थितप्रज्ञ न होता, म्हणजे स्थिताधीर मुनी आपण काय म्हटलेलं आहे, जो इंद्रियांचं नियमन करतो, पण जो इंद्रियांचं नियमन करू शकत नाही, संयमित इंद्रिय आपली ठेवू शकत नाही, भोगांच्या विषयामध्ये अडकला जातो, त्याचं पतन होतं. आणि पतन झाल्यामुळे आत्मा त्याच्या मूळ स्थितीपासून ढळतो. हे या 2 श्लोकांचं खूप महत्व आहे. माताजी पुढची स्लाइड घेता आता, शेवटची स्लाइड, म्हणजे अध्याय आपला इथे संपलेला आहे. आता आजच्या अध्यायामध्ये काय बघितलं, अर्जुनाने 5 कारणं दिली होती कृष्णांना. त्याच्यावरती पहिलं कारण होतं करुणा किंवा दया. त्यावर कृष्णांनी काय ज्ञान दिलं की तू शरीराचा शोक करू नकोस, दया करायची असेल तर आत्म्यावर कर.
मग दुसरं कारण त्याने काय दिलं होतं, मला आनंद नाही. तर कृष्णाने त्याला ज्ञान दिलं की तू युद्ध जिंकलास तर तू राज्य प्राप्त करशील, सम्राट होशील. युद्ध करताना वीरगती प्राप्त झाली तर तू स्वर्गात जाशील. म्हणजे दोन्हीकडे तुला आनंदच आहे. तिसरं कारण त्याने दिलं होतं पाप लागेल. तर तेव्हा कृष्णाने सांगितलं की भक्तीमध्ये केलेल्या कुठल्याही कार्यामध्ये पाप लागणार नाही. हनुमानाचं आपण उदाहरण बघितलं, त्यांनी लंका जाळली पण त्याला पाप लागलं नाही, त्यांचा जय जयकारच होतो. चौथं कारण होतं असमंजस. त्यावेळी कृष्णांनी ज्ञान दिलं की दृढ निश्चयाने मी सांगेल तसं काम कर, व्यवसायात्मिका बुद्धी ठेवून कर, मी गुरु म्हणून तुला जे आदेश देतो त्याचं तू पालन कर आणि मग युद्ध कर. आणि मग कृष्णांनी ज्याची बुद्धी अशी निश्चयात्मक झालेली आहे अशा स्थिताधीर मुनींची लक्षणं सांगितली. आणि जे पाचवं कारण होतं कौटुंबिक परंपरा नष्ट होतील, त्यामध्ये कृष्ण म्हणतात की माझ्या भक्तीत माझ्या आदेशानुसार कार्य केलं तर मी तुझ्या पित्रांचं, परिवाराचं, समाजाचंही कल्याण करेन. तर तू आपलं कर्तव्य करून इतरांच्या समोर तू आदर्श ठेव. याबद्दल आपण पुढच्या अध्यायामध्ये अधिक जाणून घेणार आहोत. हरे कृष्ण. इथे आपला आता अध्याय संपलेला आहे. काही कोणाला शंका असतील तर तुम्ही विचारा आणि माताजी रेकॉर्डिंग थांबवता.